नमस्कार. ॐ सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. आज आपण आयुर्वेद आणि संस्कृत या विषयावर थोडासा संवाद करणार आहोत. आयुर्वेदाचे प्राचीन ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की ग्रंथ हे आपले गुरु आहेत. ग्रंथातनं प्राप्त होणारं जे ज्ञान आहे, ते ज्ञान व्यवहारात उतरण्यासाठी एक काही शास्त्रीय प्रक्रिया आहे, असंच म्हणावं लागेल. ग्रंथांचं ज्ञान, गुरुमुखातनं झालेलं ज्ञान याला आप्तवचन किंवा आगमप्रमाण असं म्हटलं जातं. चतुर्विश्च प्रकारे ही विद्या अध्येतव्या भवती, असा जो आपला प्राचीन ज्ञान साधनेचा सांगितलेला प्रकार आहे, सांगितलेली जी प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये आगमकालेन, स्वाध्यायकालेन, प्रवचनकालेन आणि कालेन विद्या अध्येतव्या असं सांगितलेलं आहे. श्रवण, आकलन, मनन, चिंतन या सगळ्या टप्प्यांमधून ज्ञान प्राप्त करत असताना, जी आयुर्वेद नावाच्या शास्त्राची परंपरा आहे, जे ज्ञानग्रहणाचं अ, अ, शास्त्रीय दालन आहे, ते संस्कृतच्या ज्ञानातून आपल्याला कसं संपन्न करतं, असं बघणं, असा या प्रस्तुतच्या व्याख्यानाचा विषय आहे. अर्थातच हे व्याख्यान संस्कृत प्रेमी आणि आयुर्वेद प्रेमी ऐकणार. तेव्हा या दोघांच्याही दृष्टीने आपण थोडेसे विषय बघायचा प्रयत्न करूया. साहित्य म्हणजे मटेरियल नाही लिटरेचर. याचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा साहित्याचीच एक सुंदर व्याख्या संस्कृतमध्ये आपल्याला उपलब्ध होते. स्वरूपम सुंदरम यस्य परिणामो शिवप्रदः आशयः सत्यरूपश्च तत्साहित्यम विदुर्बुधः. लिटरेचर, पब्लिश्ड अशा प्रकारचं मटेरियल भरपूर जरी असलं, तरी त्याला संस्कृत या वचनाप्रमाणे साहित्य ही संज्ञा तेव्हाच प्राप्त होईल, की ज्याचा परिणाम हा शिवप्रद, कल्याणप्रद असेल. कोणतीही बोध नसलेली, चांगला परिणाम न होणारी अशा प्रकारची जी साहित्याची चळद असेल, अशा प्रकारची जी पुस्तकं असतील, त्याला आपल्या संस्कृत वाङ्मयानी साहित्य असं म्हणलेलंच नाही. तेव्हा सत्यरूप आशय असलेलं, स्वरूपाने सुंदर असलेलं आणि कल्याणप्रद असलेलं असं जे संस्कृत साहित्य आहे, ज्याच्यामध्ये रामायण, महाभारत अर्थातच सुरुवातीपासून म्हणजे वेदग्रंथ, उपनिषद, मग इतिहास ग्रंथ, रामायण, महाभारत, त्यानंतरच्या काळातले व्याकरण, ज्योतिष अशा अनेक विध शास्त्रांमधले जे साहित्य ग्रंथ, त्याच परंपरेमध्ये, त्याच मालिकेमध्ये आयुर्वेद या वेदाच्या उपवेदाचे सुद्धा सगळे ग्रंथ येतात. तेव्हा ग्रंथाचा हा जो ज्ञानसागर आहे, तो आपल्या आयुर्वेदाच्या अध्ययनाचं जे शिल्प आहे, त्याचा पाया आहे. शिलाविन्यास म्हणजे पाया. तर तेव्हा हा जो पाया आहे, तो संस्कृत भाषेने कसा भक्कम होतो, हा असा आपल्या सगळ्यांच्या नित्यपरिचयाच्या, नित्य उपयोगातल्या इंग्लिश भाषेतल्या काही शब्दातनं स्पष्ट करून घेऊया. आजचा काळ हा ई-ट्रेनिंगचा आहे, ई-लर्निंग, ई-ट्रेनिंग. तेव्हा एज्युकेशन, एक्सपर्टायझेशन किंवा एक्सलन्स, प्रशिक्षण, अध्ययन, त्यातलं कौशल्य संपादन करणं, त्यातली प्रगल्भता प्राप्त करणं, या सगळ्या ईंचा जर आपण विचार केला, तर संस्कृतच्या अध्ययनाचा, आयुर्वेदाच्या अध्ययनामधला जो काही पायाभूत भाग आहे, त्याचं जे महत्त्व आहे, त्याचा आपण आता विचार करणार आहोत. आता आपण जसं बघितलं, तसं एक्सप्लेनेशन, इलॅबोरेशन, एक्सप्रेशन आणि एक्सपिरियन्सिंग, आगमकाल, स्वाध्यायकाल, प्रवचनकाल आणि व्यवहारकाल. आगम म्हणजे ग्रंथातून किंवा गुरूकडून ज्ञान प्राप्त करणं. स्वाध्याय काल म्हणजे ते जे प्राप्त ज्ञान आहे त्याचं अंडरस्टँडिंग प्राप्त करण्यासाठी
त्याची आपल्याला त्याचं ज्ञान होण्यासाठी, बोध होण्यासाठी जी घेतलेली मेहनत आहे, जे प्रयत्न आहेत, तो झाला स्वाध्याय काल. आत्ता मी ज्या प्रकारचा अभ्यास करते आहे, तो आहे प्रवचन काल. आपल्याशी संवाद साधत असताना माझ्यापर्यंत झालेली माहिती, मला जे काही उमजलेलं आहे, ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा केलेला हा जो संवाद आहे, जे व्याख्यान आहे, तो प्रवचन काल झाला आणि आपणा सर्वांनी जी प्राप्त माहिती आहे, जो बोध आहे, तो व्यवहारात उतरवण्याचा आयुर्वेदाचं जे तत्वज्ञान आहे, ते व्यवहारात उतरवण्याचा केलेला जो प्रयत्न आहे, तो व्यवहार कालाने केलेला अभ्यास आहे. जसं की स्वस्थाचं स्वास्थ्य रक्षण आणि आतुराचा, व्याधिताचा, रोग्याचा जो रोग आहे, तो दूर करण्याचा केलेला प्रयत्न. अशा 2 प्रकारचं जे आयुर्वेदाचं प्रयोजन आहे, ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी केलेले जे काही प्रयत्न आहेत, आपल्या आचरणात, आहार-विहारात, औषधांमध्ये आयुर्वेदाच्या तत्वांचं आणि औषधांचं आपण अंगीकार करून त्याचं जे प्राप्तव्य, त्याचं जे प्रयोजन आहे, त्याचं जे फलित आहे, ते प्राप्त करून घेणं, हा व्यवहारकाली केलेला आयुर्वेदाचा अभ्यास आहे. तेव्हा एक्सप्लेनेशन असेल की इलॅबोरेशन असू देत, जी माहिती आहे, जी हिप ऑफ इन्फॉर्मेशन आहे, त्या माहितीवर जर काही आपण प्रक्रिया केली नाही, त्याचं डेटा प्रोसेसिंग केलं नाही, तर ती आपल्याला व्यवहारात आणता येणार नाहीये. तेव्हा लर्निंग विथआऊट थिंकिंग इज युजलेस आणि थिंकिंग विथआऊट लर्निंग इज डेंजरस. तेव्हा पाठ, अवबोध आणि मनन या सर्व प्रक्रियांमध्ये आपल्याला अ, आयुर्वेदाचा अभ्यास करत असताना संस्कृतचा काय उपयोग आहे हे बघून घ्यायचा आहे. आपल्या सगळ्यांना संस्कृत या भाषेचे पर्याय माहिती आहेत, तिचं महत्त्वही माहिती आहे. भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती अशा ज्या संस्कृत भाषेचं वर्णन केलं जातं, जिची पर्यायी नावं सुद्धा अतिशय सुरेख आणि आशयपूर्ण आहेत. देवभाषा, देववाणी, सुरवाणी, दिव्य भाषा, गीर्वाणवाणी, गीर्वाण भारती अशा प्रकारची विविध नावं या संस्कृत भाषेला दिली गेलेली आहेत. अ, त्या संस्कृत भाषेविषयी आपल्याला आता थोडीशी प्राथमिक माहिती घेऊन मग आपण तिच्या आयुर्वेदातल्या उपयोगापर्यंत जाणार आहोत. संस्कृत या भाषेचे पर्याय आपण बघितले, या संस्कृत शब्दाचा अर्थ जर आपण बघायचा प्रयत्न केला, तर क्रू नावाच्या धातूला सम नावाचा उपसर्ग लागला. प्रिफिक्स आणि सफिक्स आपल्याला माहिती आहे. उपसर्ग म्हणजे त्या धातूच्या पूर्वी लागणाऱ्या काही एक शब्द अक्षरसमुच्चय आहे. उपसर्गेण धात्वर्थः बलादन्यत्र नीयते. धातूचा जो अर्थ आहे, अ, उपसर्ग लावून त्या धातूच्या अर्थाची जेव्हा धातूच्या शब्दाची जेव्हा रचना होते, तेव्हा अर्थामध्ये बदल होतो. उपसर्गेण धात्वर्थः बलादन्यत्र नीयते. ते जे उपसर्ग आहेत प्रपरा, अपसम, अनु, अवनिस, निर, दुस, दुरवी, आंग वेगळे-वेगळे. त्यापैकी इथे सम नावाचा उपसर्ग की ज्याचा अर्थ आहे सम्यक. सम्यक म्हणजे योग्य रीतीने केलेलं, कृत म्हणजे केलेलं. तेव्हा संस्कृत भाषा ही काय सांगते आपल्या नामाविधानातूनच काय सांगते? भाषेचं नावच असं आपल्याला सांगतं, की जी योग्य प्रकारे केलेली आहे. सम्यक याचा अर्थ जो आहे प्रॉपर टू मेक इट रेडी किंवा ड्रेसिंग सजवलेली, तयार केलेली. अ, गंमत अशी आहे, की याची प्रचलित आणि समजायला सोपी असल्यामुळे, व्यवहाराची झाल्यामुळे, ज्या भाषेतनं लहानपणापासून अध्ययन होतंय, अशा इंग्रजी भाषेचाच आधार आपल्याला संस्कृतचं महत्त्व समजायला घ्यावा लागतोय. काही हरकत नाही. अं, आपल्याला समजणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. भाषा हे शेवटी माध्यम आहे. पण जे माध्यम आपण वापरतोय त्याचं महत्त्व आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण जर आपल्याला अंतरंगाचं आयुर्वेदाचं ज्ञान व्हायचं असेल, तर ज्या भाषेत ते शास्त्र रचलेलं आहे, ज्या भाषेत ग्रंथरचना आहे, त्याचं आपल्याला महत्त्व जाणून घ्यायचं आहे. तर तेव्हा मोनियर विल्यम्स या संस्कृत इंग्लिश डिक्शनरीतनं जर आपण संस्कृत शब्दाचे अर्थ पहिल्यांदा समजून घेतले, तर जी भाषा जी स्वतः अत्यंत शुद्ध आहे, प्युरिफाईड किंवा रिफाइंड आहे, जी अतिशय अलंकृत अशा प्रकारची आहे, ऑर्नमेंटेड आहे. सम्यक रचना त्याची जी आहे, ती अतिशय अलंकृत अशा प्रकारची आहे, पॉलिश्ड आहे, हायली इलॅबोरेटेड अशी आहे. अ, ज्याच्यातले शब्द आहेत, ते अतिशय शास्त्रशुद्ध आणि नियमांचं पालन करून तयार झालेले आहेत. वेल कुक्ड चांगल्या प्रकारचं शिजलंय ते, त्याची जी शब्दरचना आहे, ती कच्ची नाहीये.
ती अर्थगर्भ, अर्थपूर्ण अशा प्रकारची आहे. तेव्हा असे संस्कृत या शब्दाचेच आपल्याला अनेकविध अर्थ हे समजत आहेत. तेव्हा अशी ही भाषा आहे. तेव्हा जी भाषा अशा प्रकारची आहे, त्या भाषेच्या माध्यमातून दिलं गेलेलं ज्ञान हे देखील असंच उत्कृष्ट या प्रकारचं आहे. तेव्हा ते माध्यम देखील माहिती असणं, हे ज्ञात असणं, अवगत असणं, त्या माध्यमातूनच ज्ञान घेणं, हे आपल्याला म्हणूनच उपयुक्त ठरणार आहे. या संस्कृत भाषेची काय वैशिष्ट्ये आहेत? अ, फक्त आयुर्वेदाचे विद्यार्थी जेव्हा हे व्याख्यान ऐकतील आता हा संवाद जेव्हा ऐकतील, की ज्यांना संस्कृत भाषेची महती माहिती नाही आहे. समजल्याशी काम आहे, आम खाने से मतलब है, पेट से क्या मतलब है, असं जे म्हटलं जातं, तेव्हा भाषा काय करायची याचं माध्यमच आहे, आम्ही भले इंग्लिशमधून शिकू. तर याला विरोध नाही आहे, पण मूलगामी अंतरंगाचं परिपूर्ण ज्ञान होण्यासाठी जर आपण थोडीशी संस्कृतची भीती बाजूला ठेवली आणि त्याची महती जाणून घेतली, तर आपल्याला पुढे जाणं हे अतिशय उपयुक्त ठरणार आहे. म्हणून आपण ही भाषेची वैशिष्ट्य थोडीशी बघूया. संस्कृत भाषा ही आहे, ही सूत्रबद्ध रीतीने, श्लोक या रीतीने मांडता येते. अत्यंत नादमधुर असे छंदोबद्ध असे श्लोक हे संस्कृत भाषेमध्ये रचले जातात. तेव्हा शॉर्ट फॉर्म शॉर्टकट या रीतीने आजच्या पिढीला आपल्याला इन्स्टंट आणि शॉर्टकट कमीत कमी वेळात जास्तीत जास्त हवं, असा जो एक आग्रह आहे किंवा अशी जी एक सुविधा म्हणूया आपण आहे उपलब्ध. तर त्याच्यासाठी उलट संस्कृत ही अतिशय सोयीची भाषा आहे. असे शॉर्टकट्स आहेत, की जे आपल्याला कट शॉर्ट तर करणार नाही आहेत, परिपूर्ण ज्ञान तर देणार आहेत, पण थोड्या वेळात आशयगर्भ माहिती उपलब्ध करून देणार आहेत. ते पाठांतराला सुलभ आहेत. उदाहरणार्थ आमच्या आयुर्वेदामध्ये द्रव्यगुण विज्ञान हा जो विषय आहे, त्याच्यामध्ये अनेक वनस्पतींचं नामरूप विज्ञान आणि गुणकर्म विज्ञान आपल्याला शिकायचं आहे. अनेक वनस्पतींची माहिती घ्यायची आहे. त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं, त्यांचे अनेक गण, अनेक समूह सूत्रबद्ध रीतीने आपल्याला मिळू शकतात, की ज्याच्यामुळे एका वेळेला अनेक वनस्पतींची माहिती आपल्याला एकत्र लक्षात ठेवणं सोपं होतं. रसशास्त्र आणि भैषज्य कल्पना हा जो विषय आहे, त्याच्यात अनेकविध औषधांचे कल्प ज्यांची की घटक द्रव्य एकेकाच औषधांचे पण गुणधर्म आहेत. एकटी गुळवेल आहे, एकटा पारिजातक आहे, एकटी तुळस आहे. त्याचे अनेक गुण आहेत. पण असे औषध कल्प आपल्याला वर्णन केलेले सापडतात, ज्याच्यामध्ये एका औषधाची अनेक घटक द्रव्ये आहेत. आणि जर आपल्याला त्या औषधाचं परिपूर्ण ज्ञान हवं असेल, तर ते घटकद्रव्यही अर्थात माहिती पाहिजेत. ते कोणत्या प्रमाणात घ्यायला पाहिजेत, ते तयार करतानाचा जो एंड पॉइंट आहे, त्याचं जे सिद्धी लक्षण आहे, तर ही सगळी माहिती सूत्रबद्ध रीतीने आहे, त्यामुळे पाठांतर करायला अतिशय सोपी जाते. तर संस्कृत भाषेचं जे वैशिष्ट्य आहे सूत्रात्मकता, ते आपल्याला या ठिकाणी उपयोगी पडतं. आशयगर्भता जी आहे, ती आपल्याला एका छोट्या वचनातनं अनेक प्रकारची माहिती उपलब्ध करून देते. हे उदाहरण पुढेही आपण बघणार आहोत. जसं की एका या सूत्रामध्ये अ, या लेप नावाची जी कल्पना आहे, शरीराला लेप लावून रोग बरे केले जातात. तो लेप 3 प्रकारचा आहे, दोषघ्न, विषघ्न आणि शरीराची कांती किंवा रंग, वर्ण वाढवणारा. मुखालेप हा त्रिधा 3 प्रकारचा मुखालेप आहे. कोणता-कोणता? दोषघ्नः, विषघ्नः, वर्णकृत. बरोबर? आता याचं प्रमाण जे लावायचं सांगितलेलं आहे, ते या सूत्रात किती सुरेख रीतीने सांगितलंय बघा. त्रिप्रमाण या तिघांचं प्रमाण, चतुर्भाग, त्रिभाग, अर्धांगुलोन्नती त्याची उन्नती, त्याची जाडी, तिन्ही लेपांची जाडी या एका सूत्रात अतिशय अर्ध्या सूत्रातच एका अर्थाने चतुर्भाग, त्रिभाग आणि अर्धांगुल. 1/4 1/3 आणि अर्धी अंगुली. हं, आपल्या अंगुली प्रमाणानुसार आपल्या बोटांची जी जाडी आहे, त्याच्यानुसार आयुर्वेदामध्ये प्रमाण सांगितलेलं आहे. जसं आपल्याकडे पूर्वी एकवीत प्रमाण होतं, तसं आपल्याला आयुर्वेदामध्ये अंगुली प्रमाण सांगितलंय. तेव्हा त्या रुग्णाच्या अंगुली प्रमाणानुसार किती जाडीचा लेप लावावा, हे एकाच सूत्रात अतिशय चांगल्या रीतीने, आशयगर्भ रीतीने सांगितलं. तेव्हा जर संस्कृतचं ज्ञान असेल, तरच याचा अर्थ चांगल्या रीतीने लावता येणार आहे. पुढे संस्कृत भाषेच्या वैशिष्ट्यामध्ये विभक्तीच्या अर्थानुसार शब्दांचा अर्थ बदलतो. जसं सप्तमी अधिकरणे, तृतीया विभक्ती केली असेल तर त्याचा साधन असा अर्थ आहे. सप्तमी विभक्ती केली असेल तर त्याचा अर्थ काय आहे?
तर यानुसार आपल्याला विभक्तीनुसार शब्दांचे अर्थ, तेव्हा संस्कृत भाषेतले जे आयुर्वेदातले श्लोक आहेत, त्याच्यात त्या शब्दाची कोणती विभक्ती केली आहे, त्याच्यानुसार आपल्याला अर्थ कळणार आहे. तर तेव्हा हे जर संस्कृतचं ज्ञान नसेल, तर आपल्याला श्लोकांचं ज्ञान नीट होणार नाहीये. तसंच वेगवेगळे समास, वेगवेगळे अलंकार, शब्दांचं जे त्या श्लोकामध्ये स्थान आहे, समासामध्ये कुठलं स्थान दिलेलं आहे. जसं की रोगामध्ये काही लक्षणं, एका रोगाची अनेक लक्षणं असतात. ती सगळी लक्षणं जर समास करून सांगितलेली असतील, तर त्या समासाचा विग्रह करणं, त्या समासामध्ये त्या रोगाच्या लक्षणाचं जे स्थान आहे, त्याच्यानुसार त्या लक्षणाचं त्या रोगातलं महत्त्व समजावून घेणं, हे सगळं संस्कृत भाषेची जर वैशिष्ट्ये आपल्याला अवगत असतील, तरच शक्य होणार आहे. आयुर्वेदामध्ये अर्थज्ञान चरक संहितेमध्येच आयुर्वेदाचं जे प्रसिद्ध पुस्तक आहे, चरक संहिता, त्याच्यामध्ये चरकाचा एक विमानस्थान नावाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला विमानस्थानाच्या 8व्या अध्यायामध्ये आपल्याला अध्ययन विधी सांगितलेला आहे. गुरुची परीक्षा, शिष्याची परीक्षा, शास्त्राची परीक्षा, शास्त्राचं अध्ययन कसं करावं, हे अतिशय उत्कृष्ट रीतीने आत्ताची जी टीचिंग लर्निंग मेथॉडॉलॉजी ज्याला आपण म्हणू, त्यालाही अतिशय तपशीलवार खोलात नेऊन मार्गदर्शन करू शकेल त्या टेक्नॉलॉजीला, असे तपशील या विमानस्थानातल्या अध्ययन विधीमध्ये आलेले आहेत. तर त्या ठिकाणी शब्दज्ञान, अर्थज्ञान, शब्दार्थाचं ज्ञान, वाक्यार्थ ज्ञान, वाच्यार्थाने आणि लक्षार्थाने आपल्याला अर्थ कसा कळतो, तात्पर्य निर्णय कसा करावा, शब्दावयवशः, वाक्यावयवशः ज्ञान कसं होतं, असे खूप सुरेख विषय चर्चिले गेलेले आहेत. तर तेव्हा आपल्याला प्रिसाईज, प्युअर, परफेक्ट आणि पॉलिश्ड आहेत शब्द इंग्लिशमधले, पण सुरेख आहेत ना, आपल्याला भाषेची वावड नाहीच आहे. सगळीकडचं जे सुंदर ते आपल्याला घ्यायचंच आहे. तर तेव्हा अशा प्रकारचं शब्दज्ञान आणि अर्थातच त्याच्या आधाराने अर्थज्ञान, हे आपल्याला संस्कृत भाषेच्या सौंदर्याचं, व्याकरणाचं, अंतरंगाचं ज्ञान असेल, तर होऊ शकणार आहे. तर तेव्हा आपलं जे काही आयुर्वेदाच्या ज्ञानाचं प्रयोजन आहे, गोल आहे, की आपल्याला इन्फॉर्मेशनचं प्रोसेसिंग करून, अंडरस्टँडिंग करून अ, माहितीचं रूपांतर हे ज्ञानामध्ये करायचं आहे. बरोबर? तेव्हा माहिती, त्याचं आकलन, त्या आकलनातून त्याचं ज्ञानात झालेलं रूपांतर, त्या ज्ञानाचा प्रत्यक्षातला वापर. इन्फॉर्मेशन, अंडरस्टँडिंग, नॉलेज, नॉलेज कन्व्हर्टेड टू प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन अँड थस विस्डम. तर हे सगळं साधण्यासाठी त्याचं जे माध्यम आहे, मीन आणि मेथड आहे, ती आपली संस्कृत भाषा आहे. आता शब्द म्हणजे काय आहे? तर अर्थवत असा जो अक्षर समुच्चय आहे, ज्याला काही अर्थ आहे, असा जो अक्षरांचा समुच्चय आहे, त्याला आपण शब्द म्हणतो. सुप्तिंगंतम पदम, पद म्हणजे काय, शब्द म्हणजे काय, याचाही संस्कृत भाषेमध्ये विचार केला गेलेला आहे. तेव्हा ज्याला काही संकेत आहे, ज्याला आपल्या समुच्चयातनं आपल्या एकत्र येण्यातनं काही विशिष्ट अर्थाचं प्रकाशन करायचं आहे, अशी जी वर्णमाला आहे, असा जो अक्षरांचा समुच्चय आहे, त्याला आपण शब्द म्हणतो. या शब्दांचे 4 प्रकार, चरकाचा जो विमानस्थानाचा आपण विचार करतोय, त्याच्यामध्ये दृष्टार्थ, अदृष्टार्थ, सत्य, अनुक्त, हे सगळं सगळं खरंच आयुर्वेदातही सांगितलेलं आहे. असे जर विषय कोणते-कोणते आयुर्वेदात आले, असा जर अभ्यास संस्कृतच्या अभ्यासकांनी करायचा ठरवलं. म्हणजे आता आपण जो विचार करतोय, की संस्कृतच्या अभ्यासकाला आयुर्वेदाचा काय अभ्यास करता येईल? काय जे रस वाटतील असे विषय आहेत आणि आयुर्वेदाच्या अभ्यासकाला संस्कृतचा काय उपयोग करून घेता येईल? असा परस्पर समन्वय असा जो विचार केला, तर संस्कृतच्या अभ्यासकाला हा जो मी चरकाचा विमानस्थानातला शब्दज्ञान, अर्थज्ञान, वाक्यज्ञान, अध्ययन विधी हा जो भाग सांगितला, हा अतिशय अर्थगर्भ किंवा रसगर्भ वाटेल. तेव्हा ही जी संस्कृत भाषा आहे, ती सगळ्या भाषांची जननी आहे. अनेक भाषा लिंग्विस्टिक्सचा विचार केला तर अनेक भाषांचा उगम या प्राचीन आपल्या संस्कृत भाषेतून झालेला आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
तेव्हा उच्चारण, फोनेटिक्स आणि लिंग्विस्टिक्स अशा दोन्ही अर्थाने आकार, ध्वनी, भाषाशास्त्र आणि लिपीशास्त्र असे सगळे जर विचार केले, तर या संस्कृत भाषेची अनेकविध वैशिष्ट्य संस्कृतच्या अभ्यासकांना निश्चितच माहिती आहेत. तर तेव्हा जी वर्णमाला आहे, अ पासून क्ष पर्यंतची, अ, मी ज्यांच्याकडे शिकत असे, त्यांनी एकदा गंमतशीर रीतीने ही गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली होती, की आपली जी वर्णमाला आहे, आ, इ, ई, उ, ऊ किंवा क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, प वर्ग, ती शेवटी हळ, क्ष, ज्ञ अशी संपते. मराठीत देखील आपण हीच वर्णमाला स्वीकारली. तर अ पासून क्ष पर्यंत म्हणजे अक्ष. हं. अक्षी म्हणजे डोळा, पण अक्ष म्हणजे इंद्रिय. इंद्रियाने होणारं जे ज्ञान आहे, ते म्हणजे प्रत्यक्ष, अक्ष. अक्ष म्हणजे इंद्रिय. तेव्हा इंद्रियानी होणाऱ्या ज्ञानाच्या पलीकडे ज्ञ आहे. अ ते क्ष या वर्णमालेच्या बाहेर ज्ञ आहे. किती सुरेख उपपत्ती सांगितली बघा. तर हा जो ज्ञ आहे, हा जो जाणणारा आहे, जो अक्षांच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करून घेतो आहे, त्याला ज्ञान करत असताना या आकारांचा, ध्वनीचा, अक्षरांचा, भाषेचा जो उपयोग होणार आहे, अ, तर तो सगळा होत असताना या अतिशय शास्त्रबद्ध आकाराची, ध्वनीची, अक्षरांची रचना हे या संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य आहे. हं, या एकाच विषयावर खरं तर एक तासभर संवाद साधता येईल, इतका हा विषय अत्यंत गूढ आणि आशयगर्भ आहे. अक्षरीय शब्दाचीच व्युत्पत्ती न क्षरति इति अक्षरम आहे. जे क्षरण होत नाही, जे नाश पावत नाही. तेव्हा अ, अशी जी मंत्रवत ज्याला म्हणता येतील, अशी जी भाषा आहे. आयुर्वेदात सुद्धा एक सूत्र आहे, की आयुर्वेदातली जी सगळी सूत्र आहेत, ती मंत्रवत संप्रयोक्तव्यम. त्याचा मंत्रासारखा त्यातला अकार, उकार, मकार अगदी अनुस्वार सुद्धा इकडे-तिकडे न करता त्याचं ज्ञान आणि त्याचा वापर करून घ्यावा असं म्हटलेलं आहे. तर तेव्हा हे जे सगळं ज्ञान आहे संस्कृत भाषेतलं, त्याचं अक्षर वाङ्मय आहे, हे नष्ट न होणारं आहे आणि अतिशय शास्त्रशुद्ध अशा प्रकारचं आहे. आपण छोटी-छोटीशी उदाहरणं या शब्दज्ञानाची बघितली. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की काही तुला येत नसलं तरी तथापि पुत्र पठ व्याकरणम. नाहीतर काय होईल तर सकृतचं शकृत होईल. उदाहरणंही माहिती आहेत आपल्याला, की सकृत असा शब्द आहे त्या सच्या जागी श झाला. त्याचा अर्थ काय होतो? हं, तेव्हा एका अनुस्वाराने एका त्याला जो कान्हा ज्याला म्हणतो आपण अच्या ऐवजी आ झाला, तर कशी काय गल्लत होते आणि कसा अर्थाचा अनर्थ होतो, अशी अनेक उदाहरणं देता येतील. आमच्या रसशास्त्र भैषज्य कल्पना औषधी निर्माण या विषयामध्ये पूर्वीच्या काळी औषधं मातीच्या भांड्यात बनायची. मातीच्या भांड्याला संस्कृत शब्द आहे मृत्पात्र. बरोबर? आमचे जे विद्यार्थी आहेत ते संस्कृतच्या अगाध अज्ञानापोटी उत्तरं लिहिताना ते मृत्पात्र जे आहे त्यातला जो अर्धा आहे, हां, तर त्याचा पाय मोडायचा विचार विसरतात. बिचाऱ्या तला कशाला लंगडं करायचं? म्हणून ते त्याला तसंच ठेवतात आणि जे मातीचं भांडं आहे त्याला मारून टाकतात. मृत्पात्रातल्या तचा पाय जर मोडला नाही, तो जर अख्खा ठेवला तर मृत पात्र असा शब्द बनतो आणि त्या मृत पात्र याचा अर्थ मेलेलं भांड असं होऊन जातं. तर तेव्हा जर या छोट्या-छोट्या गोष्टी माहिती नसतील, इथे वक्तुरिच्छातो तात्पर्यम कळतंय ना तुम्हाला मॅडम, की मृतपात्र म्हणजे मेलेलं भांड नाही. काय म्हणायचंय मुलाला समजून घेऊया. तर ठीक आहे त्याचा काही हे नाहीये. हळू काय होतं झालं, की त्या मृतमधला जो ला आपण खाली हे करतो आहोत, न करता. तर त्याच्याऐवजी त्याला उकारच दिला. आता पुण्यात राहणाऱ्या मराठी भाषिकांना तर याचं आता काय झालं याच्याविषयी विवेचन करायलाच नको. तर हे असे जे काही आपल्याला विनोद करायचे नाहीत, पण अर्थाचे अनर्थही होऊ द्यायचे नाहीत. बल, बाल, बला आणि बाला. हां, एक कान्हा फक्त बदलला. ब आणि ल हे 2च अक्षर आहेत, 2च वर्ण आहेत. बरोबर? पण कान्हा मात्रा वेलांटी याचा जर आपण काय करायचं ते शुद्ध लेखन आजकाल तर WhatsAppची भाषा इंग्लिशमधल्या स्पेलिंगला महत्त्व देऊ नका. शाळेत असताना सुद्धा शुद्ध लेखनाचा विचार करू नका. ऱ्हस्व, दीर्घ याचे नियम पाळू नका. अशीच एक जणू काही चढाओढ लागल्यासारखी. तर संस्कृत भाषा मात्र अशा कुठल्याही प्रकारच्या छोट्या-मोठ्या घसरगुंडीला मी म्हणेन नाही परवानगी देत.
कारण त्याच्यामध्ये त्या शुद्धतेचं एक महत्त्व आहे, लक्षात घेऊया आपण. बल सगळे आयुर्वेदातले शब्द आहेत बघा. बल माहिती आहे आपल्याला शक्ती. बाल बालक आहे. बालाला कुठल्या मात्रेत औषध द्यावं असं असेल, तर ज्याचं बल कमी आहे, तर बघा कसा फरक झाला. बला नावाची एक वनस्पती आहे. अतिबला, महाबला असे तिचे जे विविध प्रकार आहेत. तर आमचा कान्ह्याचं जे ठिकाण चुकलं, तर अर्थ कसा बदलला. आणि बाला म्हणजे लहान मुलगी. बरोबर? तसंच तप, ताप, तापी, पिता इथे सुद्धा कानामात्रा वेलांटी. पती, त आणि प 2च वर्ण आहेत, पण कानामात्रा वेलांटीनी शब्द कसे बदलतायत आणि अर्थ कसे बदलतायत. त आणि प याच्यापासूनच पीत हा वर्ण झाला. पित्त. अ, लक्षात येतंय आपल्याला सगळे अर्थ कसे वेगळे-वेगळे आहेत. किंवा एकच वर्ण किंवा एकच वर्ण समुच्चय असला तरीही हे तपशील आपल्याला शब्दज्ञानामध्ये अ, न चुकता अर्थज्ञान विपरीत होऊ न देता शिकवणं अपेक्षित आहे. मद आयुर्वेदातलाच शब्द आहे. मद निर्माण होणं. मद्यानी निर्माण होणारा मद जो आहे. बुद्धिं लुंपती यद्द्रव्यं मदकारी तदुच्यते. अशी व्याख्या केली. बुद्धीचा ज्याच्यामुळे लोप होतो त्याला मद निर्माण होणं असं म्हटलं. आणि मंद असा एक गुण आहे. मंदबुद्धी किंवा हळुवारपणे अ, संथ वाहती कृष्णामाई यातला जो मंद गुण जो आहे, तर सावकाश तर मद आणि मंद अनुस्वाराने अर्थ बदलला. पद आणि पाद, क्षर आणि रक्ष, क्षार, रक्षा. अ, तेव्हा आपली भाषा जी आहे, आपण साहित्याची व्याख्या बघितली होती. शिवप्रद आहे आपल्याला शवप्रद होऊ द्यायचं नाही आहे. अ, अर्थातच शव या संस्कृत शब्दाचा संस्कृतच्या अभ्यासकांना अर्थ नक्की माहिती आहे. जर आपल्या इंग्लिश मीडियममधनं शिकून आलेल्या आयुर्वेदातल्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल, तर शव म्हणजे डेड बॉडी आहे. बरोबर? तेव्हा आपल्याला शिवप्रद आशय असणं अपेक्षित आहे. आपल्याला शवप्रद भाषा करायची नाहीये. तेव्हा शब्दज्ञानही आपल्याला अत्यंत काटेकोररीतीने आवश्यक आहे आणि अर्थज्ञानही आवश्यक आहे. तेव्हा शब्दज्ञान, शब्दावयव ज्ञान, अर्थज्ञान आणि वाक्यज्ञान. अर्थज्ञानाचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ. आपल्या आयुर्वेदामध्ये त्याच चरक संहितेमध्ये तंत्रयुक्ती, हे तंत्र म्हणजे शास्त्र. आयुर्वेद शास्त्र जाणून घेण्याची जी युक्ती आहे, त्याचं ज्ञान होणं आवश्यक आहे. तेव्हा तात्पर्य निर्णयासाठी आपल्याला लक्षार्थाचं ज्ञान असणं, त्याची संगती माहिती असणं, तंत्रयुक्ती माहिती असणं आवश्यक आहे. एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी आपण बघूया. मेधा म्हणजे बुद्धी, ग्रास्पिंग पॉवर वाढवणारी काही औषधं आयुर्वेदात सांगितली. तेव्हा चरकाच्या चिकित्सा स्थानामध्ये मेध्य रसायन रसायन या अर्थात नावाचं जो काही चिकित्सेचा प्रकार आहे, ती बुद्धी वाढवणारी औषधं सांगितली. याच्यामध्ये मेधा वाढवणारी जी औषधं आहेत, त्याच्यामध्ये एक श्लोक असा आलेला आहे, मंडूकपर्ण्याः स्वरसः प्रयोज्यः क्षीरेण यष्टिमधुकस्य च चूर्णं रसो गुडुच्चास्तु समूलपुष्प्याः कल्कः प्रयोज्यः खलु शंखपुष्प्याः. ज्याच्यामध्ये मंडूकपर्णी नावाची वनस्पती, ज्येष्ठमध, यष्टीमधू नावाची वनस्पती, गुडूची, गुळवेल नावाची वनस्पती आणि शंखपुष्पी नावाची वनस्पती. या 4 वनस्पतींचा वापर हा बुद्धी वाढवण्यासाठी करायला सांगितला. पण कशा स्वरूपात करायचा? मंडूकपर्णीचा स्वरस, फ्रेश ज्यूस वापरायचा आहे. क्षीरेण दुधाबरोबर ज्येष्ठ मधाचं चूर्ण घ्यायचंय आणि गुळवेल आणि गुळवेलीचा रस आणि शंखपुष्पीचा कल्क, शंखपुष्पीची वाटून केलेली पेस्ट, चटणी ही मेधा वाढवण्यासाठी वापरायची. आता समूल पुष्प्याः या संस्कृत वचनाचा अर्थ जर कळला नाही, तर आमचं ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, आमची मेथड ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जर चुकली, तर त्याचे रिझल्ट्स चुकणार आहेत. क्षमा करा मला संस्कृत आणि आयुर्वेद असं असतानाही अ, जे श्रोते आहेत त्यांना ते पूर्णपणे आकलन व्हावं. संस्कृतचं ज्ञान नसणारे आयुर्वेदाचे आमचे जे विद्यार्थीगण आहे त्यांना ते झिरपावं ज्ञान यासाठी मला त्यांच्या माहितीच्या इंग्रजी त्यांच्या आत्मसात भाषेचा काही ठिकाणी आधार घ्यायला लागतो. तेव्हा ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जर परफेक्ट हवं असेल फॉर परफेक्ट रिझल्ट्स आपल्याला ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. तर ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन इन व्हिच फॉर्म? समूल पुष्प्याः.
ती जी गुळवेल आहे, ती जी शंखपुष्पी आहे, ती जेव्हा इन फ्लॉवरिंग कंडिशन असेल, तेव्हा विथ इट्स रूट समूल, मूलासहित पुष्प्याः फुलं आलेली असताना, तरच ती मेध्य आहे. शंखपुष्पी या वनस्पतीमध्ये शंखपुष्पाईन नावाचं जे कार्यकारी तत्व, ॲक्टिव्ह अल्कलॉइड आहे, दॅट इज अवेलेबल ओन्ली व्हेन इट इज इन इट्स फ्लॉवरिंग कंडिशन. तिला जेव्हा फुलं आलेली असतात, तेव्हाच तिच्यात ते कार्यकारी तत्व असतं. जर आम्हाला संस्कृतच्या अभ्यासातून ही गोष्ट कळलीच नाही, आम्ही अर्थाचं, वाक्याचं वाक्यावयवशः परिपूर्ण ज्ञान करूनच घेतलेलं नसेल, तर आम्ही ती शंखपुष्पी वनस्पती नुसती वापरायला आणली, मुळासकट उपटून आणलेली नाही, फुलं आलेली असताना आणलेली नाही आहे, तर आमची बुद्धीच ते जाणून घ्यायला कमी पडली आहे. तेव्हा हे मेध्य रसायन कितीही साधं सोपं ग्रंथात सांगितलं असेल, तरी ते मेधा वाढवणारा परिणाम करणारच नाहीये. कारण आम्ही अर्थज्ञान करून घेऊन त्याचा जो व्यवहारकाली विद्येचा वापर करायचा आहे, तो करूच शकलेलो नाही आहोत. बरोबर? इथे समूल पुष्प्याः इथे विशेषण विशेष्य हे एकाच विभक्तीत, एकाच अ, विभक्तीमध्ये असतात. एकाच लिंगवचनामध्ये असतात. हे ज्ञान आपल्याला उपयोगी पडतं. हा जो समास केलेला आहे त्याचं ज्ञान आपल्याला उपयोगी पडायचं आहे. पुढेही जाऊन हा जो समूल पुष्प्याः हा जो शब्द आहे, गुडूची पण स्त्रीलिंगी आहे, शंखपुष्पी पण स्त्रीलिंगी आहे. गुडूच्याः आणि शंखपुष्प्याः या दोन्हीचं ते विशेषण आहे. देहली दीप न्याय. पुन्हा जे टीकाकार आहेत, त्यांनी संस्कृतमध्ये जी गोष्ट सांगितली ती संस्कृतच्या भीतीने टीकाच वाचली जात नाही. तर तिथे त्यांनी असं सांगितलेलं आहे, की गुडुचीच्या तिथे जरी आलेला असला तो शब्द समूल पुष्प्या, तरीही देहली दीप न्यायाने तो आपल्याला शंखपुष्पीलाही लावायचा आहे आणि जेव्हा केव्हा शंखपुष्पी वापरत आहात, ती सुद्धा समूल पुष्प्या घ्यायची आहे. तर हे सगळे जे बारकावे आहेत, ते जर आपण अर्थज्ञान नीट करून घेतलं नसेल, तर आपल्याला कळणार नाहीयेत. अ, संस्कृतचे जे प्रेमी आहेत, त्यांना अर्थातच संस्कृत वाङ्मयाचा फक्त साहित्याचा अभ्यास म्हणून शाकुंतलसारखं नाटक किंवा अं, रघुवंशासारखा महाकाव्य वाचतायत असं नसून त्यांनी ज्योतिष, व्याकरण, अर्थशास्त्र अशा इतरही नाट्यशास्त्र अशा इतरही ग्रंथांचा संस्कृतचं वाङ्मय म्हणून अभ्यास केलेलाच असणार आहे. त्यामुळे आयुर्वेदातला हा जो प्राचीन इतिहासातला भाग आहे, इथे या ठिकाणी हे जे चित्र आहे, ते आपल्याला सुश्रुताचार्य हे शस्त्रकर्म करतायत. आपल्याकडे सुश्रुत हे प्लास्टिक सर्जरीचे आद्यजनक समजले जातात. तर तेव्हा संस्कृतमधलं आयुर्वेद हे वाङ्मय आहे. हे अतिशय समृद्ध आहे. आपली प्राचीन परंपरा जी आयुर्वेदाची होती, अ, तो इतिहासही अतिशय रंजक आहे, अतिशय उद्बोधक आहे समजून घेणं. अनेक युआन शुआंग किंवा फाहियेन सारख्या जे पूर्वीच्या काळी तक्षशिला, नालंदाला भेट देऊन गेलेले आहेत. त्यांनी आपल्या आयुर्वेदाच्या ज्ञानाचा गौरव केलेला आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा ही जी विश्वविद्यालयातनं प्राप्त होणारे इतिहासाचे जे तपशील आहेत, ते आयुर्वेदाचा आपल्याला प्राचीन इतिहास किती गौरवशाली होता, हे सांगतात. अ, थोडंसं संस्कृतच्या प्रेमींसाठी आपण आयुर्वेदाचं पण जाता-जाता महत्त्व किंवा माहिती करूयात आणि मग संस्कृत आणि आयुर्वेद असा जो काही प्रवास आहे त्याच्यामध्ये थोडंसं पुढे जाऊयात. आयुर्वेदाची व्याख्याच किती सुरेख आहे बघा. हिताहितं सुखं दुःखं आयुस्तस्य हिताहितं मानञ्च तच्च यत्रोक्तम् आयुर्वेदस्य उच्यते. ज्या शास्त्रामध्ये आयुष्याला हितकर काय आहे, अहितकर काय आहे, सुखकर काय आहे आणि दुःखकर काय आहे, असा विचार केलेला आहे. त्याचं प्रमाण किती आहे याचा विचार केलेला आहे आणि तच्च म्हणजे ते आयुष्य म्हणजे काय आहे याचा विचार केलेला आहे. त्या शास्त्राला आयुर्वेद असं म्हटलं. आयुर्वेद या शब्दामध्ये आयु आणि वेद असे 2 शब्द आहेत. आयु याच्यामध्ये एति गच्छति इति आयु. आयु या शब्दाची जर आपण रचना बघितली संस्कृत दृष्टीने काय मूळ धातू आहे? ई धातू आहे. एति गच्छति इति आयुः आणि वेद याच्यामध्ये विद धातू आहे जो ज्ञाने आणि बोधे अ, अशा अर्थांचा आहे. तेव्हा आयुष्य याचा अर्थ जन्माला येतानाचा पहिला श्वास ते मृत्यूसमयीचा शेवटचा श्वास, ज्यानंतर पुन्हा श्वास घेतला जात नाही. तेव्हा जन्म आणि मृत्यू हे जे 2 श्वास आहेत, पहिला श्वास ते शेवटचा श्वास,
यातलं अंतर म्हणजे आयुष्य असंच फक्त नसून या श्वासाच्या पूर्वी सुद्धा आयुष्य नावाची गोष्ट अनुस्यूत आहे. त्या शेवटच्या श्वासानंतर सुद्धा ती आहे. कारण अ, जीवाच्या त्या जन्मातल्या आयुष्याच्या अगोदर पण अ, काही त्याची स्थिती आहे. जिथे सूक्ष्म शरीराचा विचार होतो, पुनर्जन्माचा विचार होतो. याचाही सांगोपांग विचार आयुर्वेदामध्ये केला. आयुर्वेदातलं जे शारीरस्थान नावाचं प्रकरण आहे, श्रोते हो, काय आपल्याला सांगू, ते अतिशय उद्बोधक आणि रंजक अशा प्रकारचं आहे. एक वेगळाच आयाम आपल्या विचारासाठी उपलब्ध करून देणार आहे. फक्त या जन्मीपुरता विचार न करता पुनर्जन्माचा, पुढच्याही जन्माचा विचार या शास्त्रांनी अतिशय उत्कृष्ट रीतीने केलेला आहे. तेव्हा जे 6 टप्पे आहेत, म्हणजे जायते, अस्ति, विपरिणमते, वर्धते, अपक्षीयते आणि विनश्यती. जन्माला येतो, असतो, त्याच्यात परिणमन होतं, ज्याची वाढ होते. हळू-हळू शिर्यते तत् शरीरम या व्याख्येप्रमाणे ज्या शरीराला क्षरण होतं आणि शेवटी ज्याचा नाश होतो. अशा शरीराच्या सगळ्या टप्प्यांचा किंबहुना त्याच्या मागच्या आणि पुढच्या जन्मांचा सुद्धा विचार करणारं जे ज्ञान आणि बोध करून देणारं ज्ञान, असा जो वेद आहे, तो म्हणजे आयुर्वेद आहे. तेव्हा जीवाच्या गतीचा, अनुभूतीचा, ज्ञानाचा आणि बोधाचा विचार हा ज्याला करता येतो, तोच खरा वैद्य आहे. केवढी व्यापक व्याख्या आहे बघा. अ, आयुर्वेदामध्ये येऊन सुद्धा एक फक्त पदवी घ्यायची बी-एम-एस आणि आधुनिक शास्त्राचा चिकित्सेमध्ये वापर करायचा आणि आपल्या नावामागे डॉक्टर ही बिरुदावली मिरवायची. अ, अशी ज्या विद्यार्थ्यांची मनोभूमिका आहे, त्यांनी लक्षात घ्या, की वैद्य शब्द हा फक्त याच जन्मातल्या तुम्हाला ताप आणि कॅन्सर आणि अशा रोगांची चिकित्सा नाही, तर अनेक जन्मांचा सुद्धा विचार करायला अ, सक्षम बनवणारं शास्त्र आहे. तेव्हा वैद्य ही अभिमानाने मिरवावी, अ, अशा प्रकारची बिरुदावली आहे. नक्की विचारात घेऊया आपण हा भाग. तेव्हा आयुर्वेदाची जी इटिमॉलॉजी आहे, ज्याच्यामध्ये हेल्दी, अनहेल्दी, हॅपी आणि अनहॅपी, सुख-दुःख, हित आणि अहित, श्रेय आणि प्रेय असा सगळा विचार केला जातो. शास्त्र, विद्या, तंत्र आणि कला या सर्व स्तरावर या शास्त्राचा विचार हा आपल्याला बोध करून देणारा ठरतो. आयुष्याची ही व्याख्याच किती सुरेख केलेली आहे बघा. शरीर, इंद्रिय, सत्व, आत्म संयोग. हं. शरीराचा, इंद्रियांचा, सत्वाचा म्हणजे मनाचा, या ठिकाणी आपण अंतःकरण चतुष्टय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सत्व या शब्दातच गृहीत येतं, धरू शकतो एकत्र. आणि आत्मा यांचा जो संयोग आहे, त्याला आयुष्य म्हटलं आणि त्याची जी पर्यायी नावं आहेत, ती सुद्धा किती सुरेख उद्बोधक आहेत. धारी, जीवित, नित्यग आणि अनुबंध. पुढच्या जन्माचा ज्याच्यामध्ये, अनुबंधाचा ज्याच्यामध्ये विचार केलेला आहे, असं हे शास्त्र आहे. तेव्हा आयुर्वेद हे फक्त गोळी-पुडी औषध देणारं, अ, हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे करू नका, ते करू नका, असं पथ्यापथ्य फार असतं बुवा तुमच्या आयुर्वेदात, अशी एक तक्रार असते रुग्णांची. तर असं पथ्य सांगणारं शास्त्र आहे असं नसून, किंवा किंबहुना पॅथी, एक मेडिकल पॅथी असं नसून, ते जीवनाचा विचार करणारं, सांगोपांग जीवनाच्या सगळ्या सांगोपांग पैलूंचा सांगोपांग विचार करणारं, असं एक आयुष्याचं शास्त्र आहे. सायन्स ऑफ लाईफ आहे. ही एक प्राचीन वैद्यक परंपरा आहे, हे निश्चितच आहे. एवढंच नाही तर ते एक अ, अ, स आयुर्वेदाच्या प्राचीन, भारतातल्या प्राचीन संस्कृतीचं भूषण ज्याला म्हणता येईल, अशा प्रकारचं शास्त्र आहे. जी एक होलिस्टिक विचार करणारी, परिपूर्ण विचार करणारी शास्त्रशाखा आहे. जो अथर्ववेदाचा किंवा ऋग्वेदाचा उपवेद आहे, ज्याच्यामध्ये दर्शनशास्त्राचा, तत्वज्ञानाचा सुद्धा, उपनिषदाच्या तत्वज्ञानाचा सुद्धा विचार केलेला आपल्याला आढळतो. ज्याच्यामध्ये ज्या शास्त्राचं वर्णन करत असताना सर्व पारिषद्यम इदम शास्त्रम, असं चरक संहितेत म्हटलेलं आहे, की ही सगळ्या शास्त्रांची एकत्रित परिषद आहे जणू काही, कॉन्फरन्स आहे. जिचं वर्णन करताना त्रिसूत्रम शाश्वतम पुण्यम,
त्रिसूत्रात्मक आहे. हेतू, लिंग आणि औषध अशी त्यातली 3 सूत्र आहेत, जी शाश्वत शास्त्र शाखा आहे आणि ज्याच्यामध्ये हा अनंत पार अशा प्रकारची ही अनंत पारम किल शब्दशास्त्रम असं जसं म्हटलं गेलेलं आहे, तशी याही शास्त्राच्या बाबतीमध्ये त्याच्या आचार्यांनी, त्या ऋषीमुनींनी शाश्वत अनंत पार अशा प्रकारचं हे शास्त्र आहे, असं म्हणून ठेवलेलं आहे. या शास्त्राचं अध्ययन करत असताना फक्त एकाच शास्त्रापुरती मर्यादा ठेवू नका. ज्या एका शास्त्राचा या जरी अभ्यास केलात, एकमस्मिन्नपि शास्त्रे यस्य इह शास्त्रे लब्धास्पदा मतिः. किती सुरेख सूत्र आहे लक्षात घ्या. ज्यांना संस्कृतचा अभ्यास आहे, त्यांना लगेचच लक्षात येईल, की किती छान याच्यातनं सांगितलेलं आहे. दुसऱ्या शास्त्रांच्या अध्ययनात सुद्धा तो युक्तिज्ञ होतो, तो जाणकार होतो. ज्याची बुद्धी आहे ती प्रवेश करू शकते, ज्याची बुद्धी प्रगल्भ बनते. म्हणून चिकित्सकांनी बहुश्रुत तर व्हावंच, इतर शास्त्रांचाही अभ्यास करावा, असं या आयुर्वेदात सांगितलं. तसंच या आयुर्वेदाचा अभ्यास केला, तरी इतर शास्त्रांचा अभ्यास करण्याचा तुम्हाला अधिकार प्राप्त होईल, तुम्हाला प्रगल्भता प्राप्त होईल, असं सांगितलं. कुठल्याही शास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो, लिटरेचर सर्च जेव्हा करतो, लिटरेचर स्टडी करतो, टेक्स्च्युअल क्रिटिसिझम नावाचं एक वेगळं अध्ययनाचं चालन आहे. आपल्याला माहिती आहे, की ज्याच्यामध्ये स्किल्ड मेथॉडिकल एक्सरसाइज केला जातो. ज्याच्यामध्ये डॉक्युमेंटल रिसर्च आहे, क्रिटिकल रिव्ह्यू आहे, क्रिटिकल एनालिसिस आहे. ज्याच्यामध्ये इंटरप्रिटेशनचा, डेटा एनालिसिसचा वेगळ्या पद्धतीने विचार केला जातो. हा सुद्धा अभ्यासाचा भाग हा संस्कृतच्या अध्ययन करणाऱ्या लोकांना आयुर्वेदामध्ये मिळू शकणार आहे. तर तेव्हा संस्कृत आणि आयुर्वेद असा विचार करताना अ, हा टेक्स्च्युअल क्रिटिसिझमचा किंवा टेक्स्च्युअल रिसर्चचा, लिटररी रिसर्चसाठी आयुर्वेदाचे ग्रंथ हा एक उत्तम सोर्स आहे, उत्तम प्रांत आहे, असं या निमित्ताने नक्की सांगावसं वाटतं. आयुर्वेदाचं जे प्रयोजन सांगितलं ग्रंथामध्ये, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार प्रशमनम. स्वस्थ या शब्दाचीच खरं आपण व्युत्पत्ती बघितली तर अंतरात्मनी स्थितः स्वस्थः. जो स्वतःच्या अंतरात्म्यात स्थित झालेला आहे. हू इज एस्टॅब्लिश्ड इन हिज ऑर हर ओन सेल्फ. किती अध्यात्मशास्त्रातली परिपूर्णता दाखवणारी स्वस्थ ही शब्दरचना आहे, हे जाणून घेऊया आपण. काय आहे हा स्वस्थ? याची जर आपण व्याख्या बघितली, तर समदोष समाग्निश्च समधातु मलक्रियः प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. स्वस्थ स्वस्थ म्हणजे काय आहे? तर दोष, अग्नी, धातू, मल यांची क्रिया म्हणजे शारीर रचना आणि शारीरिक क्रिया, अग्नीचे व्यापार या अर्थाने ज्याच्यामध्ये समत्व आहे, संतुलन आहे, सम्यकत्व आहे, असा जो कोणी आहे, अशी जी कोणी व्यक्ती आहे आणि नुसतं शारीर स्तरावरचं जिममध्ये जाऊन कमावलेलं सौष्ठव आहे, सौंदर्य आहे, तर त्याला स्वस्थ म्हटलेलं नाहीये. तर ज्याचे आत्मा, इंद्रिय आणि मन हे प्रसन्न आहेत, त्याला स्वस्थ असं म्हटलेलं आहे. आता ही व्याख्या कळली. आम्हाला जर संस्कृतचं ज्ञान असेल, तर कसं परिपूर्ण ज्ञान होतं, बरोबर? स्वस्थमध्ये काय-काय कळतं आम्हाला? तर स्वामित्व, संपन्नत्व, संयोजन, स्वायत्तीकरण हेच त्याचे विविध अर्थ आहेत. सचे जे विविध अर्थ आहेत. स्वचे काय? स म्हणजे काय? स्वतःमध्ये राहिलेला. स्व म्हणजे सेल्फ, स म्हणजे राहिलेला, इस्टॅब्लिश झालेला. ज्याच्यामध्ये संयम, सभ्यता, समतोल, संस्कृती, समाधान यांचं स्वामित्व, यांचा अधिकार, यांची मास्टरी, यांची ओनरशिप, यांची मॅनेजमेंट. हं, लगेचच कळतायत ना मॅनेजमेंट आणि ओनरशिप म्हटल्यानंतर शब्द. तर हे सगळं कळत आहे. किती एका शब्दात किती आशयगर्भ शब्द आहे लक्षात घ्या. तर संस्कृतचे ज्ञान असेल तर हे सगळे आपल्याला कळतील. तेव्हा स्थातिष्ठ राहणे, स्थापयती स्थिरत्वं प्राप्नोती. सेल्फ कंट्रोल ज्याच्यामध्ये आहे, अवेअरनेस ज्याच्यात आहे, स्टॅबिलिटी ज्याच्यामध्ये आहे, हे सगळं या स्वस्थ शब्दाने कळलं. प्रत्येकाला स्वास्थ्य हवंय, बरोबर? मला कसं स्वस्थ बसावसं वाटतंय, मला कसं स्वास्थ्य संपन्नत्व असावसं वाटतंय. असं जेव्हा आपण म्हणतो आहोत, तर म्हणजे नेमकं काय हवंय?
काय मिळाल्यावर मला ते सुख, शांती, समाधान मिळणार आहे. तर हे सगळं कळण्याचे हे मार्ग आहेत. हं, तर तेव्हा सुष्ठु तिष्ठती चांगलं राहायचंय म्हणजे काय? डिसईज म्हणजे ईजनेस पासनं जो च्युत झालाय, बाजूला झालाय म्हणजे डिसईज झालाय. बरोबर? तर ते दूर होणं आणि मी ईजमध्ये राहावं. स्टेइंग इन माय सेल्फ विदाउट एनी डिसईज, विदाउट एनी डिस्कम्फर्ट. तर ह्या स्वास्थ्यासाठी असे सगळे अर्थ. एक प्रसन्नात्मेंद्रिय असं जर आपण म्हटलं तर प्रसन्न प्रसन्न म्हणजे काय? संस्कृतच्या या प्रसन्न या एका शब्दाच्या स्पष्टीकरणाला मोनियर विल्यम्सला किती ढिगभर शब्द वापरायला लागलेत बघा. बरोबर? तेव्हा एक प्रसन्न या शब्दाचं ज्ञान हं, इन्फॉर्मेशन म्हणून करून घेतलं. अर्थाचं ज्ञान, नॉलेज झालं, अंडरस्टँडिंग झालं, बोध झाला आणि मग तुम्ही त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन केलंत, तर आपल्याला केवढं प्रवासाचे टप्पे पार करता येणार आहेत लक्षात घ्या. तर तेव्हा आपण या एका शब्दावर वेळ न घालवता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. शब्दाचं ज्ञान जसं आवश्यक आहे, तसं परिभाषेचं ज्ञान आवश्यक आहे. एक छोटीशी गोष्ट, फार जड-जड आपल्याला नाही करायचं, गप्पा मारायच्यात तर. विनोदमध्ये थोडासा बघूया, की शंकर-पार्वतीला एकदा विचारलं, की "बाबा तुम्हाला कॉम्प्युटर येतो का?" शंकर-पार्वती म्हणले, "नाही बुवा, आम्हाला नाही कॉम्प्युटर शिकता आला." "का नाही शिकता आला?" तर उंदीर मामा, माऊस गणपतीनी उंदीर मामा माऊस पळवून दिला. बरोबर? आता माऊस हा इंग्रजी शब्द आहे. बरं बघा उंदीर मामा वर बसून आपली गणपतीची स्वारी निघालेली आहे. आता जेव्हा आपण कॉम्प्युटर असं म्हणतो आहोत, विनोदाचा भाग जर आपण सोडून दिला, तर आपण कॉम्प्युटर असा शब्द जेव्हा वापरतो, तेव्हा कॉम्प्युटर या शास्त्रामध्ये माऊस याचा एक विशिष्ट अर्थ आहे. तिथे ही पारिभाषिक शब्द आहे तो, राइट? टर्मिनॉलॉजी वेगळी आहे. हार्डवेअर या शब्दाचा अर्थ हार्डवेअरची दुकानं, त्याच्यात मिळणारं सामान आणि संस्कृत सॉरी कॉम्प्युटर या उपकरणामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर याचे अर्थ. तेव्हा कुठलंही शास्त्र आपण जेव्हा म्हणतो, कुठलाही विषय जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा परिभाषांचं ज्ञान असणं हे अतिशय महत्वाचं आहे. तेव्हा कॉम्प्युटर जर आम्हाला शिकायचा असेल, तर आम्ही कॉम्प्युटरची भाषा शिकतो. बरोबर? त्याच्यासाठी आम्ही जावा, सुमात्रा कॉम्प्युटरची लँग्वेज आहे ना एक जुवा. पुन्हा एकदा शब्दच्छल विनोद सोडून द्या, की आम्ही जावा शिकतो. बरोबर? त्याची जी कोबोल आहे, ती कोबोल असेल लँग्वेज, जे काही आहे कॉम्प्युटरसाठी आवश्यक ते आम्ही जर शिकत असू, तर जे शास्त्र शिकण्यासाठी त्याची जी भाषा आहे, ती परिभाषा शिकण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. तर आयुर्वेद शास्त्र ही त्याला अपवाद नाही. जर त्याच्या अंतरंगाचं परिपूर्ण ज्ञान हवंसं वाटत असेल, त्यातली प्रगल्भता, त्यातलं स्किल, त्यातली मास्टरी, त्याचं ॲप्लिकेशन, त्याची परिपूर्णता, कंप्लीटनेस हवंसं वाटत असेल, तर आपल्याला ती भाषेतनंच त्याचं परिपूर्ण ज्ञान, त्याची इंटरप्रिटेशन्स, त्याची ट्रान्सलेशन्स ही इतर भाषेतनं शिकण्यापेक्षा मूळ भाषेतनं शिकणं, हे केव्हाही आपल्याला अंतरंग ज्ञानासाठी हे आवश्यक आणि उपयुक्त ठरतं. आयुर्वेदाचा विचार करायचा झाला, तर आपण मगाशी जसं बघितलं, की ते सर्व पारिषद्य शास्त्र आहे. दर्शनशास्त्रांवर आधारित आहे. आयुर्वेद उपनिषद म्हटलं जावं, अशी त्याची अ, अ, तत्वज्ञानावर आधारलेली अशी इमारत आहे. त्याच्यामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीचा विचार केलेला आहे. लोकपुरुष साम्य सिद्धांताचा विचार केलेला आहे. तेव्हा उपनिषद आणि इतर दर्शनशास्त्र ज्या संस्कृत भाषेत आहेत, त्या दर्शनशास्त्राचा आयुर्वेदाशी संबंध जाणून घेणं हे आवश्यक ठरतं. ती दर्शनशास्त्र देखील संस्कृतमध्ये आहेत, म्हणून संस्कृतचं ज्ञान आपल्याला उपयोगी पडतं. आयुर्वेदातले जे अभ्यासाचे वेगवेगळे विषय किंवा पैलू जर आपण बघितले, की ज्याच्यामध्ये धर्मशास्त्राचा विचार केला. धर्मार्थ काममोक्षाणां आरोग्यम मूलम उत्तमम. चतुर्विध पुरुषार्थ साधण्यासाठी आरोग्य आवश्यक आहे आणि त्या आरोग्याचा विचार हा आयुर्वेदाने केला. तो आयुर्वेद आहे या प्राचीन भारतीय तत्वज्ञानावर आधारलेला आहे. त्यामुळे ते तत्वज्ञान, ते दर्शनशास्त्रांचं तत्वज्ञान आणि आयुर्वेदाचं तत्वज्ञान हे संस्कृत भाषेत असल्यामुळे ते जाणून घेणं अत्यावश्यक ठरतं. कर्म सिद्धांताचा विचार केला तर कर्मविपाक सिद्धांत आयुर्वेदाने सांगितला. ज्ञानासाठी प्रमाणांचा विचार केला
तर तो देखील आयुर्वेदाने प्रत्यक्ष अनुमान, उपमान, युक्ती प्रमाण आयुर्वेदाने सांगितलं. तेव्हा प्रमाणाचं ज्ञान नसेल तर आपल्याला प्रमेय सिद्धी होणार नाही आहे. त्यामुळे प्रमाणांचा विचार जाणून घ्यायचा असेल, तिथेही मूळ संस्कृतचं ज्ञान आवश्यक आहे. आत्म्याचा विचार आयुर्वेदाने केला, अंतःकरण पंचकाचा विचार केला. त्याचंही ज्ञान जर आपल्याला करून घ्यायचं असेल, कतिधा पुरुष अशा शरीरस्थानाच्या पहिल्या अध्याय चरक संहितेच्या हा विचार केला गेला पुनर्जन्माचा. कर्मविपाक सिद्धांताचा विमानस्थानाच्या 3ऱ्या अध्यायात विचार केला गेला. मुमुक्षूणाम उदयनानी असा किंवा गर्भावक्रांती असा चरकाच्या शरीरस्थानात विचार केला गेला. 2रा अध्याय, 5वा अध्याय चरक संहितेचा. तर हे मुळातनच वाचणं, मूळ संस्कृतमधनंच जाणून घेणं, हे अतिशय बोधप्रद ठरतं. अतिवाहिक शरीर हा जो विचार केला सूक्ष्म शरीराचा, मागच्या शरीरातनं पुढल्या शरीरात जन्म म्हणजे नेमकं काय? आणि गर्भावक्रांती शरीरामध्ये गर्भात जीव केव्हा येतो, कसा येतो, कुठून येतो? अ, ते अ, जे जन्माला येणं आहे, त्या जन्माला आल्यावर त्याला प्राप्त होणारे जे शारीर भाव आहेत, त्याचा रंग, त्याच्या केसाचा रंग, त्याचं वर्ण कसा आहे, त्याचा स्वर कसा आहे, त्याची प्रकृती कशी आहे, त्याची बुद्धी कशी आहे आणि ती वाढावी, चांगला जीव जन्माला यावा, सुप्रजनन, बरोबर? आपलं मूल चांगलं असावं, परिपूर्ण असावं असं सगळ्याच आई-वडिलांना वाटतं. पण त्याच्यासाठी मेहनत घ्यायला पाहिजे ना. काही पेरलंच नाही तर उगवेल कसं? तर या संबंधामध्ये अतिवाहिक शरीराचा विचार, सुप्रजननाचा विचार हा आयुर्वेदात केला गेला. संस्कृतचं ज्ञान असेल तर या प्रत्येक शब्दाचा पण आपल्याला चांगला बोध होणार आहे आणि चांगलं ज्ञान होणार आहे. दुःख जसा बुद्ध तत्वज्ञानामध्ये दुःखाचा विचार केला गेला. तर विकाराचं पर्यायी नावच त्यांनी दुःख दिलं. तर तिथे बुद्ध तत्वज्ञानाचा, बौद्ध दर्शनाचा आणि संस्कृतचा अभ्यास हा आयुर्वेदातल्या विकार आणि दुःख संकल्पनेला समजून घ्यायला उपयोगी पडतो. अहिंसा हे जे बौद्ध दर्शनातलं तत्व आहे किंवा इतरही योगाने पण आपल्याला यमनियमांमध्ये अहिंसेचा उल्लेख सापडतो. आपल्या सद्वृत्तामध्ये त्याचा उल्लेख आला. आणि हिंसा ही कायिक, वाचिक, मानसिक कशी आहे? कशी होऊ शकते आणि ती कशी टाळायला पाहिजे? याचा विचार आपल्या आयुर्वेदाने सांगितलेल्या सद्वृत्तात केला गेला. हिंसास्तेयान यथा कामं पैशून्यं परुषानृते संभिन्नालाप व्यापादम अभिध्यादृक् विपर्ययम् पापम कर्मेति दशधा काय वांग मानसैस्त्यजेत असं सद्वृत्तातलं एक उत्कृष्ट सूत्र आहे. काया, वाचा आणि मनानी ही 10 प्रकारची पापकर्म करू नयेत. तर तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. फक्त जिममध्ये जाऊन, चांगलं-चुंगलं खाऊन, सुकामेवा खाऊन, फळं खाऊन, वेगवेगळ्या प्रकारचं दीक्षित किंवा दिवेकर डाएट घेऊन, अ, यांना कोणाला मी क्रिटिसाइज करत नाहीये, निंदा करत नाही आहे. पण सांगायचंय मला, की कुठल्या प्रकारचा आहार घेऊन किंवा व्यायाम करून फक्त आरोग्य सुधारत नसतं. आरोग्य ही एक परिपूर्ण गोष्ट आहे. ते मनाच्या चांगुलपणावर पण आधारलेलं आहे. तुमचे आहार, विहार त्याच्याच बरोबर आचार आणि विचार याच्यावरही ते स्वास्थ्य अवलंबून आहे. हे सगळं जाणून घेणं हे आयुर्वेदामध्ये आपल्याला आवश्यक ठरतं. मगाशी म्हटलं तसं चौथा पुरुषार्थ जो आहे मोक्ष, त्याचाही विचार आयुर्वेदाने केला. संस्कृत प्रेमी आहेत आणि आयुर्वेदाचा ज्यांनी अ, अजून परिचय नाहीये, की ज्यांना असं वाटू शकतं, की त्रिभुवन कीर्ती, तुळशी, दूर्वा, आता कोरोनाच्या निमित्ताने आपण आयुर्वेदातले काढे बघितले. तर हेच फक्त म्हणजे आयुर्वेद आहे का? तर नाही आहे. मूलगामी आचारमूलक अशा प्रकारची जी स्वास्थ्याची स्थिती आहे, त्याचा विचार आयुर्वेदाने केलेला आहे. सत्याबुद्धी अ, अ, ही मोक्षासाठी आवश्यक आहे, असा सगळा विषय आयुर्वेदामध्ये आला. दर्शनशास्त्रांनी जी पंचतत्व सांगितली, पंचमहाभूत सांगितली, त्याच्यानंतर सप्तपदार्थ नैयायिकांनी सांगितले. त्या सप्तपदार्थांच्यावर आधारित असलेला सगळा गुणकर्मांचा विचार जो सांगितला, तो सगळा विचार आयुर्वेदाने वेगवेगळ्या दर्शनशास्त्रातनं घेतला. नैयायिकांचं काय घेतलं, वैशेषिकांचं काय घेतलं, सांख्यांचं काय घेतलं, त्यांचे गुणकर्म विज्ञान, त्याचं स्पष्टीकरण आहे. अ, त्याचा सगळा सांगोपांग विचार, कालाचा विचार, दिशेचा विचार, कुठल्या दिशेची मुळी आणावी,
वनस्पतींचा विचार करत असताना कुठल्या काली याला आणावी, कुठल्या ऋतूमध्ये वनस्पतीचं कुठलं अंग आणावं, सकाळी काय आणावं, पुष्य नक्षत्रावर काय आणावं, पावसाळ्यात काय आणावं. हे खरंच इतकी काय सांगायचं, कसं वर्णन करावं, शब्दच नाहीत. वेळ खरंच पुरणार नाही. ज्या कालाचा विचार करतोय, त्या कालाचं विवेचन करायला आपल्याला आत्ता जो दिलेला काल आहे, तो पुरणार नाही. तर थोडासा आपण मुद्द्याला स्पर्श करून पुढे जाऊया. आत्मा, मन, आकाश हे मूलद्रव्य याचा विचार करून शरीराचा विचार केला गेला. आयुर्वेदाची जी शरीराची व्याख्या आहे, त्याच्यामध्ये एक वर्णन असं येतं, की हे शरीर दोष, धातू आणि मल याच्यापासून या शरीराचा वृक्ष बनला आहे. त्याचे मुळं आहेत. दोष, धातू, मल. वात, पित्त, कफ हे 3 दोष. रसासृग, मांस, मेदोस्थी, मज्जा, शुक्र आणि धातवा हे 7 धातू आणि मलमूत्र आणि स्वेद हे 3 मल. या त्रिदोष सिद्धांतावर ज्याला स्थूल शरीर म्हणतात, याच्या रोगाचा आणि आरोग्याचा विचार केला गेला. या दोषांची स्थिती रोगस्तु दोष वैषम्यम, दोषांचं साम्य ही निरोगावस्था, स्वस्थ अवस्था आणि दोषांचं वैषम्य, इम्बॅलन्स, बिघडलेले दोष हे रोगाचा हेतू असं सांगितलं गेलं. समजून घेण्यासाठी याला एक बायो एनर्जी प्रिन्सिपल्स असं म्हणता येईल. आपल्याला उलटीतनं किंवा नाकातनं पडणारा कफ किंवा उलटीतनं पडणारं पित्त किंवा वात वाढलाय, जाडी वाढली आहे किंवा खालनं अपानद्वारातनं सरकणारा वायू म्हणजे वातपित्त कफ नाहीयेत लक्षात घेऊया सामान्य लोकांच्यासाठी. तर ही एक बॉडी एनर्जी, बायो एनर्जी प्रिन्सिपल्स आहेत. अ, त्यांचा शब्दाचा नुसता संस्कृत रचना या अर्थाने आपण जर बोध करून घेतला. वात या शब्दात वागती गंधनयो धातू आहे. पित्तमध्ये तपसंतापे धातू आहे. कफामध्ये केन उदकेन फलती किंवा त्याचा जो पर्याय आहे श्लेष्मा, श्लीष आलिंगने. हा जरी जाणून घेतला व्युत्पत्तीचा भाग, तरी आपल्याला त्या पदार्थांचा स्वरूपाचा बोध होतो. असं शिकवलं गेलं आम्हाला आणि ते खरंच अर्थपूर्ण आहे, की ग्रंथामध्ये एक-एक शब्द हा खूप विचार करून वापरला गेलेला आहे. उदाहरणार्थ रस, रक्त, मांस, मेध हे जे धातू आहेत, त्यातल्या रक्त धातूचा आपण एक उदाहरण म्हणून विचार करूया. या रक्ताचे रुधिर, क्षतज, शोणित असे अनेक पर्याय आहेत. ग्रंथामध्ये, श्लोकामध्ये जो पर्याय वापरला आहे, त्या पर्यायाच्या शब्दरचनेतून, त्याच्या धातुगर्भ अर्थातून आपल्याला एक वेगळा बोध होतो. तो जो बोध आहे, त्या ठिकाणच्या वर्णनामध्ये त्या अर्थाचं काही प्रयोजन आहे. उदाहरणार्थ, श्लीष आलिंगने म्हणजे एकत्र येणं. जिथे श्लेष्म असा शब्द वापरला असेल, तिथे कफाचं ते स्वरूप आपल्याला सांगायचंय. त्याचं काहीतरी प्रयोजन आहे. पाण्याने तो वाढतोय या अर्थाने केन जलेन फलती ती कफा, कफ शब्द वापरला असेल तर त्याचं प्रयोजन आहे. तसं शोणित, रुधिर, क्षतज कोणता पर्यायी शब्द त्या ठिकाणी रोगाचं वर्णन करत असताना, चिकित्सा करत असताना वापरला गेलेला आहे, त्या अर्थाचं गामित्व हे आपल्याला त्या औषधाच्या संदर्भात किंवा रोगाच्या संप्राप्तीच्या, रोगाच्या उत्पत्तीच्या संदर्भात महत्वाचं आहे. हे लक्षात घ्यावं लागतं. तेव्हा रीडिंग बिटवीन द लाईन्स असं ज्याला म्हणतात. शब्दाच्या मधलं वाचायचं आणि परिपूर्ण ज्ञान करून घ्यायचं. त्याच्यासाठी या शब्दांची जी संस्कृत धातुघटित अर्थरचना आहे, ती महत्वाची आहे. धातूंचा विचार आपण बघितला. त्या धातूंचं इतकं परिपूर्ण ज्ञान हे या ग्रंथांमधनं करून दिलेलं आहे. ते धातू आहेत ते शरीरात वेगवेगळ्या चॅनेल्समधनं, स्रोतसामधनं आपलं काम करत असतात. ती शरीराची क्रिया जी आहे, फिजिओलॉजी जर समजून घ्यायची असेल, तर आपल्याला संस्कृतचा उपयोग होतो. खूप तपशीलवार शरीरक्रियेचा विचार हा आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये केलेला आहे. श्वसन, पचन, धातूंचं निर्माण. या धातूंच्या निर्मितीमध्ये सुद्धा क्षीरदधी न्याय, केदारकुल्य न्याय, खले कपोत न्याय. आयुर्वेदाच्या मुलांना हे जर माहितीच नसेल क्षीरदधी न्याय. क्षीरदधी न्याय ठीक आहे, आपल्याला क्षीर म्हणजे दूध आणि दधी म्हणजे योगर्ट, दही हे कळलंय. पण केदार म्हणजे शेत, कुल्य म्हणजे त्यातला पाट,
धातूंचं पोषण कसं होतं, याला ही जी केदारकुल्ल्या न्यायाने प्रक्रिया सांगितली. खले कपोत न्याय, वेगवेगळे कपोत पक्षी, कबूतर समजण्यासाठी म्हणूया, कपोत वेगळा आहे. पण अ, जसे दाणा टिपायला येतात शेतातल्या खळ्यामध्ये, तर त्या पद्धतीने धातूंच्या उत्पत्तीचं ज्ञान खूप सुरेख आहे हो हे सगळं समजून घेणं मुळात. किती सांगू मी सांगू कुणाला, असं झालंय थोडंसं मला, की किती या आयुर्वेदातल्या गोष्टींची माहिती संस्कृत प्रेमींपर्यंत मी पोहोचवू या थोड्या वेळामध्ये. तेव्हा शारीरिक क्रियेमध्ये निद्रेचा परिपूर्ण विचार, भोजनाच्या विधीचा विचार, शरीराचे वेगवेगळे जे वेग आहेत, मलवेग, मूत्रवेग, भुकेचा वेग, तहानेचा वेग, जांभईचा वेग, ते अडवले तर काय होतं? अ, रोखून धरले तर काय रोगांची उत्पत्ती होते? आणि जे मानसवेग आहेत, की जे धारणीय सांगितलेत, जे अडवायला सांगितलेत, ते जर नाही अडवले आणि बाहेर आले लोभ, ईर्ष्या, द्वेष, मत्सर, क्रोध, तर माहिती आहे आज समाजातले जे सगळे अ, प्रश्न आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, अ, ते निर्माण होत आहेत, हो की नाही? तर टेररिस्ट सगळे अ, आपल्याला असुर प्रवृत्तीचे लोक हे वाढलेले दिसतायत. तर तिथे मानसवेगांचं जे धारण अपेक्षित आहे, ते न केलं जाणं, असा भाग त्याच्या मुळाशी आहे. तेव्हा प्रज्ञापराध हा सगळ्या रोगांचं मूल आहे. प्रागपीच्या अधर्मादृतेनं रोगोत्पत्तीर अभूत असं वचन आहे. हं, अगदी आपल्या सध्याच्या काळात भेडसावणारी जी जागतिक समस्या आहे, अ, जनपदोध्वंस, पेंडेमिक, एंडेमिक हे जे निर्माण झालं, तर त्याच्याही मुळाशी अधर्म आणि अधर्माच्या मुळाशी प्रज्ञेचा अपराध, ही धृती स्मृती विभ्रष्टः कर्मयत कुरुते अशुभम. बुद्धिभ्रंश हा या सगळ्याच्या मुळाशी आहे असं सांगितलं गेलं. फार मूलभूत असा हा विचार आहे. अ, वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, वैश्विक स्वास्थ्याच्या मुळाशी अ, हा भाग समजून घेणं, हा अतिशय आवश्यक आणि समयोचित आहे. आजच्या काळाची गरज आहे. हे आचरण नावाची जी गोष्ट आहे, आचार रसायन जे आयुर्वेदात सांगितलं, त्याच्यासाठी मनाचा अतिशय मूलगामी, परिपूर्ण आणि सूक्ष्म तपशीलवार विचार आयुर्वेदाने केला. मनाचे जे वेगवेगळे पर्यायच आयुर्वेदामध्ये आले. चित्तम, चेत, चित्त हे वेगळे अंतःकरण चतुष्टयात, पण मनाचा पर्याय म्हणून पण आलेला आहे. हृदयम, स्वांतम, हृत, मानसम, सत्वम. मनाची जी लक्षणं आली, त्याची जी कर्म आली, अ, बघा केवढी आहेत. निद्रेच्या संदर्भात मनाचा विचार, इंद्रियांच्या संदर्भात, इंद्रियांच्या अभिग्रह, निग्रह, याच्या संदर्भात कंट्रोलिंग. मनाने ज्ञान जसं होतं त्या एकाच खिडकीतनं जसं बाहेरही जाता येतं आणि आतही जाता येतं, हो की नाही? तसं मन ही अशी शरीराचं दार किंवा व्यक्तीचं जीवात्म्याचं दार किंवा खिडकी आहे, ज्यातनं आपल्याला बाहेर पण जाता येतं आणि आत पण जाता येतं. तर तेव्हा त्या मनाचं जे व्यापक काम आहे, ते हे सगळे आयुर्वेदातले संस्कृत शब्द आहेत बरं का, एकत्र केलेले आहेत फक्त आत्ताच्या चर्चेसाठी. सात्विक, राजस आणि तामस अशी प्रकृती, मानस प्रकृतीचा विचार, की त्या व्यक्तीचा जो स्वभाव आहे, अ, तो कशापोटी बनलेला आहे. ना शरीराची जशी प्रकृती असते एक स्वतःची, अ, वातपित्त प्रकृती सांगितली, वातज, पित्तज, कफज. त्याचं अनुकत्व सांगितलं म्हणून त्याचा स्वभाव कसा असणार आहे. तर मनाचे सात्विक, राजस, तामस भाव सांगितले, की त्यामुळे काय-काय तुमच्यामध्ये वर्तणुकीमध्ये लक्षणं दिसणार आहेत. तर ते इतकी आहेत. पुन्हा एकदा संस्कृत शब्द किती आहेत बघा. याचं मुळातच ज्ञान हे अतिशय उपयुक्त आहे, अतिशय उद्बोधक आहे आणि रस वाढवणारा आहे. आयुर्वेदातली जी चिकित्सा सांगितली, त्या चिकित्सेचे 3 प्रकार सांगितले. युक्तिव्यपाश्रय, दैवव्यपाश्रय आणि सत्वावजय. गोळी-पोळी औषध म्हणजे फक्त आयुर्वेद नाही. दैवव्यपाश्रय, आपल्या पूर्वकर्मांनी जर विकार निर्माण झालेले असतील, दृष्टापचारजः कश्चित्, कश्चित् पूर्वापराधजः तत्संकरात् भवत्यन्यः व्याधिरेवं त्रिधा स्मृता. मानसिक विकार असतील तर सत्वावजय चिकित्सा सांगितली. तर हे सुद्धा सगळं मूळ संस्कृतच्या ज्ञानाने उपयोगी पडतं. जर युक्तिव्यपाश्रय चिकित्सा करायची, गोळी-पोळी औषध द्यायचंय, तरी सुद्धा ती अत्यंत समृद्ध आहे. सोर्सेस ऑफ मेडिसिन जर बघितलं,
तर प्राणीज, वनस्पतीज आणि खनिज अशा 3 प्रकारचे आपल्याला मूलद्रव्यांचे विचार करायला लागतील आणि प्रत्येक प्रकारचा जो सोर्स आहे, उपलब्धी आहे, ती किती समृद्ध आहे लक्षात घ्या. हा इंग्लिश समजणाऱ्या आमच्या आयुर्वेदाच्या मुलांसाठी केलेला तक्ता आहे, म्हणून तो इंग्लिशमधली स्लाईड आहे, पण इट्स ओके, यू कॅन अंडरस्टँड. तर तेव्हा वनस्पतीचे पदार्थ असू देत, वैविध्यपूर्ण पंचांग, वनस्पतीचं मूळ, खोड, पान, फूल सगळं, केसर, फुलांचे केसर, वेगळी व्हरायटी जी आहे त्याच्यापासनं त्याचा चीक असू देत वनस्पतींचा, तर त्या वनस्पतींचं ज्ञान अर्थातच आवश्यक आहे. उदाहरणार्थ वनस्पतींचं संस्कृत मधलं ज्ञान, वनस्पतींचे पर्यायी शब्द जर घेतले आपण, ज्याच्या पेटंटची लढाई आपल्या रघुनाथ माशेलकरांनी केली, अशी जी हळद आहे, जी लागल्या वाचनं आपलं लग्न सुद्धा लागत नाही, हो की नाही? तर आपल्या सगळ्यांच्या घरोघरी सगळ्या स्वयंपाकात वापरलेली तिखट मिठाच्या पाण्यातली जी हळद आहे, आयुर्वेदाचं उत्कृष्ट औषध आहे. त्या हळदीची जी पर्यायी नावं सांगितली आहेत, हरिद्रा, कांचनी, पीता, निशाख्यावर वर्णिनी, कृमिघ्ना हळदी, योषित, प्रिया, हट्ट विलासिनी. काय सुरेख नाव आहेत बघा. हट्ट विलासिनी शेवटचं नाव. हट्ट म्हणजे बाजार, विलासिनी बाजार जिच्यामुळे सुशोभित होतो. हळदीचे ढीग बाजारात विकायला ठेवतात, किती सुरेख दिसते ना ती हळद. तर तिची पर्यायी नावं सांगितली, काही गुण सांगणारी आहेत, काही कर्म सांगणारी आहेत, जी व्यवहार सांगणारी आहेत. बरोबर? असे सगळी वनस्पती जे आपण बघितलं किती समृद्ध औषधं आहेत. शिवा हे पर्यायी नाव 3-4 वनस्पतींचं आहे. जर आपल्याला हे माहितीच नसेल, तर आपण प्रॉपर ड्रग सिलेक्शनच करू शकणार नाही आहोत. मूलद्रव्यच आपलं चुकणार आहे. काही रचना सांगणारी आहेत, वक्रांगी, हृत्प्रत्री, चक्रांगी. चक्रांगी पण आहेत, वक्रांगी पण आहेत. बरोबर? रसगुण, वीर्य, विपाक सांगणारी काही पर्यायी नावं आहेत. गुणकर्म ज्ञान सांगणारी काही नावं आहेत. कुठल्या देशातनं ती वनस्पती मिळते, मागधी, पिंपळीचं पर्यायी नाव आहे. अद्रिज कुठे मिळतो? शिलाजीत. हा पर्वतामध्ये मिळतो. बरोबर? अ, तेव्हा मधुक आणि मधुक 2 वेगळ्या वनस्पती आहेत. ऱ्हस्व-दीर्घात काय करायचंय ऱ्हस्व-दीर्घ शुद्ध लेखनाचा काय आग्रह आहे? का तुमचा हट्ट आहे? कळलं म्हणजे झालं. ते कळणारच नाहीये लक्षात घ्या. बरोबर? कळलं म्हणजे झालं, तर योग्य वनस्पती कुठली आहे कळणारच नाहीये जर ऱ्हस्व-दीर्घाचा विचार केला नाही. तसं ॲनिमल ओरिजिन प्राणिज द्रव्य भरपूर सांगितली. हं. त्याच्यानंतर मिनरल खनिज द्रव्य भरपूर सांगितली. त्या मिनरल द्रव्यांची सुद्धा तांब्याची पर्यायी नावं, ज्याच्यामध्ये शुल्ब, म्लेच्छ, नेपालीय ताम्र, त्याचा वर्णन सांगणारी आहेत. शुकतुंड, हिंगोळाचं पर्यायी नाव आहे. जपा, कुसुम, संकाश. नाही अर्थ कळला आम्हाला. हं. जपा म्हणजे जास्वंद, त्याचा कुसुम म्हणजे पुष्प, त्याच्यासारखं वर्णन, त्याच्यासारखा रंग पाहिजे. उत्तम घ्यायचं असेल ते द्रव्य, तर त्याचं वर्णन सांगणारी ही वनस्पतीचे द्रव्य, जे रक्तासारखं आहे. तर हे सगळं वर्णन जर कळायचं असेल आपल्याला मुळातलं, तर खनिज द्रव्यांचं ज्ञान सुद्धा, जे स्वादुमलवण तिक्तोष्ण कषायका, जे षड्रस सांगितले, जे विंशती गुण सांगितले, जे विविध वीर्य विपाक सांगितले, जे अष्टौ आहार विधी विशेषायतन. मला कल्पना आहे की मी भराभर शब्द सांगतेय, भराभर संकल्पना सांगतेय. पण आपल्याला घागर में सागर भरायचा असेल, त्याचं जर वैविध्य जाणून घ्यायचं असेल, तर हे आपल्याला माहिती पाहिजे. आहाराचं वर्णन करत असताना GPMW, बॉडी माइंड वर्किंग, अशी आपली जी गाडी आहे BMW, तिचं ज्ञान करून घ्यायचं असेल, तर आपल्याला संस्कृतमधलं जे आहारविधी विशेषायतन आहे ते समजून घ्यायचंय. खनिज, प्राणिज, वनस्पती जी द्रव्य आहेत, त्यांच्यापासून केलेली औषधं आहेत, ती शरीरावर वापरायची असेल, तर पुन्हा एकदा आमच्या आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी ही स्लाईड ही इंग्लिशमध्ये बनवली आहे. संस्कृतचे अभ्यासक. पण जर बघितलं तर हा आयुर्वेदाच्या औषधांचा वापर आहे. तो करताना आयुर्वेद शास्त्रांनी कोणताही मार्ग सोडलेला नाही. शरीराचा एक भोक सुद्धा सोडलेला नाहीये. लक्षात घ्या आपण. नेत्रातून, नाकातून, मुखातून, शरीराच्या रंध्रातून, नाभीतून सगळीकडून एवढ्या प्रकारची औषधं आपल्याला रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन असं जर आपण म्हटलं, तर सगळ्या प्रकारच्या कल्पना, या भैषज्य कल्पनेचा हा वृक्ष आहे. काढा करायचा, अर्क काढायचा, हिम, फांट, आसव, अरिष्ट, अर्क अशा विविध कल्पना, विविध डोसेज फॉर्म, तेल, तूप अशी समृद्ध अशा प्रकारची ही औषधांची रचना आहे. हे औषध निर्माण करायचं असेल आपल्याला आणि आपल्याला संस्कृतचं ज्ञान नसेल, काय अडणार आहे हो? औषधं तर बनवायचे.
पण मगाशी आपण असं बघितलं, की द्रव्य विनिश्चय, बरोबर? मधुक घ्यायचंय का मधुक घ्यायचंय? नेपालीय ताम्र घ्यायचंय, कॉपर का म्लेच्छ घ्यायचंय? हा जे द्रव्य विनिश्चय आहे. त्यांचं जे प्रपोर्शन आहे, योग्य प्रपोर्शनमध्ये आपण औषध नाही केलं तर ते योग्य बनणार नाहीये. त्याची जी मेथड आहे, विधी विनिश्चय, ते कुठल्या डोसमध्ये किती मात्रेत घ्यायचंय, कुठल्या अनुपानाबरोबर घ्यायचंय, तेलातनं घ्यायचंय का तुपातनं घ्यायचंय, मधाबरोबर घ्यायचंय का साखरेबरोबर घ्यायचंय, लोण्याच्या विरघळीतनं घ्यायचं आहे का दह्याच्या निवळीतनं घ्यायचंय, कोणत्या काळी घ्यायचंय, त्याचा सवीर्यतावधी काय, हे सगळं ज्ञान इथे आपण बघितलं तर या स्लाइडमध्ये खूप उदाहरणं दिलेली आहेत. हं, आता आपल्याला अतिरेक व्हायला लागला, अतियोगही व्हायला नको. पण एवढी उदाहरणं, एवढी समृद्धी आहे. हं, श्वासकोठार नावाचं औषध आहे. पण एकच उदाहरण बघूया आणि पुढे जाऊया. 1-2 उदाहरणं बघूया. वसंत कल्प नावाचा एक सुवर्णमालिनी वसंत, मधुमालिनी वसंत ही आमच्याकडे एक छान-छान नावच किती सुंदर आहेत बघा. तेव्हा मधुमालिनी वसंत, सुवर्णमालिनी वसंत, लघुमालिनी वसंत हे वसंत कल्प बनवत असताना श्लोकामध्ये भागवृद्ध्या प्रदेयम, पहिलं औषध एक प्रपोर्शन, दुसरं औषध त्याच्या दुप्पट, तिसरं औषध त्याच्या चौपट. तर भागवृद्ध्या प्रदेयम याचा अर्थच कळला नाही, तर आम्हाला औषधी निर्माण करता येणार नाहीये. श्वासकुठार या औषधाचं वर्णन करत असताना एकैकम मरीचम दत्वा खल्वे सूक्ष्मम विमर्दयेत असा श्लोक आहे. बरोबर? तेव्हा मिरे घटकद्रव्य एक कळलं आम्हाला. भाषांतराचं पुस्तक वाचूनच कळलं. पण जर हा तपशील माहिती नसेल, की त्यातला एक-एक मिरा टाकायचा आहे आणि मर्दन करायचंय. खलवामध्ये, खलबत्त्यामध्ये जे मर्दन करायचंय त्याला एक-एक मिरा टाकायला सांगितलाय. हे गोष्टीतल्यासारखं एक चिमणी आली आणि एक दाणा घेऊन भुर्रकन उडून गेली, असं टाईमपास म्हणून नाही. त्याला एक स्पेसिफिक पर्पज आहे. ठीक आहे? तर हे सगळं जर कळायचं असेल, तर प्रत्येकाचं आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे, की किती काळ घ्यावं. मंडलम सेविता, मंडल म्हणजे काय माहिती नसेल, ते औषध किती काळ सेवन करणार कळणारच नाहीये. हिंगवष्टक नावाचं, हिंगाष्टक चूर्ण माहिती असेल व्यवहारातलं हे औषध लोकांना. प्रथम कवल भुक्तम, पहिल्या घासाबरोबर घ्यायचंय. बरोबर? तर हे एकूण एक तपशील जर आपल्याला कळलेले नसतील, अ, तर आपल्याला नाहीये कळणार. सूत्रात्मक रीतीने ही गुडचतुष्टय गुटिका, किती सोपी-सोपी औषधं सांगितली बघा ग्रंथामध्ये. गुळाबरोबरच सुंठ घातली तर आमदोषावर एक औषध बनतंय. अजीर्णावर गूळ आणि पिंपळीचं एक औषध बनतंय. गूळ आणि जिरे, सगळे सुंठ, जिरे हे आपल्या स्वयंपाकघरातली औषधं आहेत. ती मूत्रकृच्छ्रावर ज्याच्यामध्ये ज्याला उन्हाळी लागणे म्हणूया किंवा युरिन ही योग्य अडखळत मूत्रप्रवृत्ती होत असेल, लघवीला साफ होत नसेल, तर वापरायचं हे औषध आहे. कृपा करून यातली कुठलीही माहिती आहे ती आपल्या मनाने व्यवहारात आणू नका. वैद्यांच्या सल्ल्याने घ्या. नाहीतर सांगितलं होतं आम्हाला व्याख्यानामध्ये, की गुळजिरे खाल्ले की मूत्रप्रवृत्ती होते. त्यामुळे ज्याला ब्लॅडर रिटेन्शन, युरिन रिटेन्शन झालेलं आहे आणि बसलेत घरी गूळ आणि जिरेचं गळत, असं नका होऊ देऊ कृपा करून. गूळ आणि हिरडा हा मूळव्याधीमध्ये, अर्शामध्ये उपयोगी आहे. मगाशी आपण लेपाचं हे उदाहरण बघून झालेलं आहे. तेव्हा शास्त्राचं अध्ययन करायचं असेल, शास्त्रात सांगितलेले जे गुण प्राप्त करायचे असेल, शास्त्राचा अंत, हां, शास्त्राचा शेवटपर्यंत परिपूर्ण अभ्यास करायचा असेल, शास्त्राचा उपयोग शास्त्रासाठी, समाजासाठी, विद्यार्थ्यासाठी आणि स्वतःसाठी करायचा असेल, तर आपल्याला संस्कृत अनिवार्य आहे. ते कळण्यासाठी इंग्रजीचा आधार घेतलाय. सायन्स, सोसायटी, स्टुडंट, सेल्फला सॅलरी, स्टेटस, सेफ्टी, सॅटिस्फॅक्शन, सिक्युरिटी आणि सोल्युशन्स. रिचिंग अप टू साल्व्हेशन, असं सगळं जर आपल्याला समग्र रीतीने हवं असेल, तर आपल्याला शास्त्राचं ज्ञान परिपूर्ण पाहिजे. ते शास्त्र ज्या भाषेत सांगितलं आहे, त्याचं पाठ, अवबोधन, मनन जर आपल्याला करायचं असेल, तर आपल्याला संस्कृतचं ज्ञान हे असणं आवश्यक आहे. आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक स्तरावर ही विद्या आपल्याला अवगत करून घ्यायची आहे. शास्त्राची भीती घालवून त्याची प्रीती निर्माण करायची असेल, सक्ती न वाटता त्याची भक्ती प्राप्त करून घ्यायची असेल, तर त्याची युक्ती आपल्याला अवगत व्हायला पाहिजे. ही संपूर्ण आयुर्वेदाचं ज्ञान
ही जसं कालिदास म्हणतो, की "अमुष्य विद्या रसनाग्र नर्तकी." आपल्या टिप ऑफ द टंगला आपलं नॉलेज आहे, ते जणू काही गिरक्या घेत नाच करताय असं जर आपल्याला हवं असेल, त्याचं परहस्तगत धन व्हायला नको असेल, हं, तर आपल्याला संस्कृतचं ज्ञान हे आवश्यक आहे. आम्हाला टिप ऑफ द टंग नाही, आम्हाला टिप ऑफ द क्लिक. आम्ही एक क्लिक केलं, की आम्हाला सगळं आज सॉफ्टवेअरमध्ये, वेगवेगळ्या ॲप्समध्ये आयुर्वेदाचं संस्कृतमधलं लँग्वेज चा बॅरियर न ठेवता ज्ञान उपलब्ध होत आहे असं वाटत असेल, तरीही हे सगळं करण्यासाठी कलेक्शन, कंपायलेशन, कंपॅरिझन, क्लासिफिकेशन करून आपल्याला क्रिटिकल एनालिसिस करून क्लासिकल टेक्स्टचं ज्ञान उपलब्ध करून घ्यायचं असेल, तर नुसता एक्सटर्नल स्टडी करून चालणार नाही. अंतरंगाचं ज्ञान लागेल. अंतरंगाचं ज्ञान हवं असेल, तर आपल्याला आयुर्वेदाच्या प्रगल्भतेचा पाया म्हणून संस्कृतचं ज्ञान करून घ्यायला लागेल. आपल्याला शास्त्राचं बोट धरून अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव या दोषाच्या विरहित ज्ञान प्राप्त करून घ्यायला लागेल. आणि ते जर हवं असेल, आपल्याला क्रिस्टल क्लिअर कन्सेप्ट्स हव्या असतील, तर आपल्याला शास्त्राचं ज्ञान हे त्याच्याच भाषेत करून घ्यायला लागेल. सोन्याच्या झाकणानी सोन्याचंच हे जे भांडं झाकून ठेवलेलं आहे. हं? हे सत्यज्ञानस्य दृष्टये आपल्याला जे अपावृणू करायचं असेल, आयुर्वेदाच्या विद्यार्थ्याला ते सत्यस्य पिहितं मुखम, आयुर्वेदाच्या सत्यज्ञानाचं जर आपल्याला सोन्याच्या पात्रातलं ज्ञान घ्यायचं असेल, तर संस्कृतचं अध्ययन हे अनिवार्य आहे. संस्कृतच्या ज्ञानाने आयुर्वेदाच्या मूल ग्रंथांचं सटीक ज्ञान, सटीक अध्ययन, सटीकेसकट अध्ययन करायला पाहिजे. तेव्हा वाणीचं सौष्ठव, अर्थाचं विज्ञान, प्रगल्भता, आयुर्वेदाच्या चिकित्सेच्या कर्मातली निपुणता, त्याचा अभ्यास म्हणजे वारंवार करून त्यातलं कॉम्पिटन्स मिळवणं आणि त्याची जी सिद्धी आहे ती प्राप्त होणं, हे सगळं आयुर्वेदाच्या अभ्यासाने होणार आहे. वाक्सौष्ठवे अर्थविज्ञाने प्रागल्भ्ये कर्मनैपुणे तदभ्यासेच सिद्धौच यतेत. त्याच्यासाठी प्रयत्नशील व्हायचा असेल, तर मग तो जो आयुर्वेदाच्या ज्ञानाचा जो अमृत बिंदू आहे, तो आपल्याला त्याचं मोती करता येईल. चिखलात पाणी पडलं, पाण्यातच पाणी पडलं, तापलेल्या तव्यावर पडलं, कमळाच्या पानावर पडलं किंवा शिंपल्यामध्ये पडलं, तर त्याचा काय परिणाम होतो ते आपण बघितलं. बरोबर? तेव्हा या ज्ञानाचं जर आपल्याला संपन्न अशा, संपत्ती अशा सोन्या-मोत्याच्या रत्नांमध्ये रूपांतर करायचं असेल, तर आपल्या बुद्धीचा शिंपला हा संस्कृतच्या ज्ञानाने परिपूर्ण करायला पाहिजे. आपली जी ड्रीम्स आहेत, समाजाच्या ज्या डिमांड्स आहेत, आपली जी एनलाइटनमेंटची जी प्रक्रिया आहे, समाजासाठी, रोग्यांच्यासाठी जे डिसीजचं डायग्नोसिस आहे, औषधांमधला हा जो संशोधनाचा भाग आहे, याच्यासाठी आयुर्वेद शास्त्राच्या ज्ञानसागरात आपल्याला खोलवर बुड्या मारून शास्त्राच्या ज्ञानाचे मोती वेचणं हे अपेक्षित आहे. ते संस्कृतच्या ज्ञानाने आपल्याला शक्य आहे. तेव्हा आयुर्वेदाच्या अध्ययनाचं साफल्य हे श्रद्धावान रीतीने पूर्ण अध्ययनातनं प्राप्त होणार आहे. तेव्हा आयुर्वेदाचं प्रेम, संस्कृतचं ज्ञान याच्याच आधाराने आपण हे प्राप्त करून घेऊ शकू. तेव्हा धन्वंतरीचा प्रसाद जर आपल्याला हवा असेल, तर आयुर्वेदाच्या ग्रंथाचा अभ्यास हा आपल्याला अशा परिपूर्ण रीतीने करणं हे अपेक्षित राहील. धनत्रयोदशी जवळ येते आहे. जो धन्वंतरीचा जन्मदिवस आहे, तेव्हा आपण धन्वंतरीकडे अशी प्रार्थना करूया. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. याच्यासाठी जो अमृत कलश धन्वंतरीने आणलेला आहे या पृथ्वी तळावर, आणि आयुर्वेदाच्या शास्त्राने आयुर्वेदो अमृतानां श्रेष्ठम, असं आयुर्वेद शास्त्र हे अमृतांमध्ये श्रेष्ठ आहे असं ग्रंथवचन सांगतो आपल्याला. त्या आयुर्वेदाच्या शास्त्राच्या अध्ययनातून आपण हे ज्ञान प्राप्त करून घेऊया आणि या ज्ञानाचा वापर
हा समाजासाठी आणि स्वतःसाठी करूया. असा या धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपण निश्चय करूया आणि हा आपला छोटासा जो संवाद आहे तो अ, इथेच थांबवूया. धन्यवाद.